श्रीधरा गरुडध्वजा अघनाशना मनमोहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना जे विभोर जनी करी कुमुदा मनोहर हासवी चंचला तड़पे जये अतिदीप्त जे धरि तोरवी तारकात चकाकते द्युति देत जे हुतवाहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना भासते जलदात जी नलिनाथ वागगनी छवि सागरी उमटे शिखावल कंधरे प्रतिभूषणी इंद्रनीलमणि हिजा पुढती प्रभो गमतोणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना दिव्यता दिव मंडला दीपवो निघेत अनंतता विश्वही कवळोनिया पुरतेच जेथील भव्यता व्यापुनी सकला सजे लवलिप्तता वरितेच ना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना शोभिताशिनली श्रुति प्रभवेन जेथ सरस्वती कुंठले मुनि सन्मति स्मृतिलाहिना गवसे गति इंद्रिया प्रतिलागना मन बुद्धि त्यजि चेतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना भीष्मसायक विद्ध अर्जुन होत विह्वल संगरी मुक्त कुंतल घोषणे बलदान धीर निघेवरी शब्द मोडून धावले निज चक्र घेऊन भीषणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना वर्णिता शुकरंगले विसरे विराजन बंधना गौरांग उन्मन गात जा त्यजुनी सती नव यौवना लौकिका मुकला तुका सुख मानुनी करी चिंतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना खात जे
साधत गुरु कीर्तना दिव्य सुंदर रूप हरि तव दातरी मम लोचना दातरी मम लोचना पद्मजा बसरी पदा जवळी जया प्रतिमोहुनी वल्लभी रमयायिते जनरीत लौकिक सोडुनी नाउरे विषयी रुची जरी एकदा जडले मना दिव्य सुंदर रूप हरि तव दातरी मम लोचना दातरी मम लोचना वस्त्र सुंदर केशरी चपले परी तळपे कटी रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रविहिंपुटी शंख चक्र गदा करी कमलासवे अभयास दे रम्य रूप से अनंत हृदात संतत राहुदे हृदात संतत राहुदे नंदनंदन 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 भावरे नंदनंदन 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 पावरे घणी धावरे प्रभु पावरे घणी धावरे प्रभु पावरे ईश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्ग स्थित्यंत करतारौ भक्तिगम्यावगोचरौ उमा महेश्वरौ वंदे सत्कृपा सरिधर्णवौ। उत्पत्ती स्थिती आणि विनाश या जगताच्या तिन्ही अवस्थांना जे कारणीभूत आहेत, ज्यांच्यामुळे जगताची उत्पत्ती होते, जगत ज्यांच्या आश्रयाने राहतं आणि जगत अंती प्रलयाच्या वेळी ज्यांच्यामध्ये लीन होतं, असे जे भक्तिगम्यावगोचरौ केवळ भक्तीनेच ज्यांचं ज्ञान होतं, एरवी सर्वसामान्याच्या इंद्रियांनी मनानं बुद्धीनी ज्यांचा पार लागणं कठीण आहे, कारण ते मनबुद्धीच्या पलीकडे आहेत, असे जे उमा महेश्वर वंदे, त्या पार्वती परमेश्वराला उमा महेश्वरांना मी नमस्कार करतो, जे सत्कृपा सरिधर्णवौ, कृपारूपी जलाचे जे नदी सारखे आहेत. पार्वती ही कृपारूपी जलाची नदी आहे आणि भगवान शंकर हे कृपारूपी जलाचे सागर आहे. तेव्हा असे जे नदी आणि समुद्राप्रमाणे आहेत, त्या भगवान पार्वती परमेश्वराला मी नमस्कार करतो. विद्यानिधी वरद संकट राशिनाशी बुद्धी प्रकाशत असे स्मरता जयासी. ज्याच्या कृपे सकल इच्छित पूर्ण होय, त्या श्री गणेश चरणी प्रणती मदीय. जो विद्येचा सागर आहे, वर देणं हे ज्याचं व्रत आहे,
संकट राशीनाशी, संकटांच्या राशींचा, अनेक संकटांचा वर्षाव जरी झाला तरी ज्यातून तो आपल्या भक्ताची मुक्तता करतो. बुद्धी प्रकाशत असे स्मरता जयासी, ज्याचं स्मरण केलं असताना बुद्धीला प्रकाश मिळतो. बुद्धी योग्य त्या गोष्टीचं ज्ञान करून घेऊ शकते, विवेक घेऊ शकते. जे कळणार नाही तेही तिला कळू शकतं, जे कळतं त्याचा अर्थ समजतो, जे अर्थ समजतो ते उमगतं ते वळतं. हे सगळं बुद्धी प्रकाशामध्ये समाविष्ट होतं. बुद्धी प्रकाशत असे स्मरता जयासी, ज्याच्या कृपे सकल इच्छित पूर्ण होय. वरद आहेस तो, तेव्हा त्याच्या कृपेनं सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. त्या श्री गणेश चरणी प्रणती मध्ये, त्या श्री गणेशाच्या चरणाला माझा नमस्कार असो. विलास तव शारदे म्हणती काव्य जाते जन, महाकवी हृदय तुझे असत सर्वदा आसन. न येत रस वाङ्मया प्रति तुझा प्रसादा विण, सरस्वती तुला असो मम पुनः पुन्हा वंदन. विद्येची अधिष्ठात्री देवता जी सरस्वती, जिच्या विलासाला, जिच्या लीलांना, जिच्या लहान मोठ्या हालचालीला, जिच्या भ्रूमध्याच्या जराशा स्पंदाला, नेत्राच्या जरा कृपा कटाक्षाला काव्य असं म्हणतात. काव्य ही आणखीन काही वेगळी गोष्ट नाही, तो पार्वतीचा सरस्वतीचा विलास आहे. विलास तव शारदे म्हणती काव्य जाते जन. आणि जे महाकवी आहेत, व्यासासारखे, वाल्मिकीसारखे, कालिदासासारखे, तसंही म्हणायला हरकत नाही ज्ञानेश्वर महाराजांसारखे. कारण खरं म्हणजे असं आहे, व्यासाना वाल्मिकीला महाकवी म्हटलं तरच ज्ञानेश्वरांना महाकवी म्हणणं शोभणार आहे. कालिदासाला आणि भवभूतीला महाकवी म्हटलं तर ज्ञानेश्वरांना त्या पंक्तीत बसवणं काही योग्य नाही, काही झालं तरी. पण व्यास वाल्मिकी जसे महाकवी आहेत तसे ज्ञानेश्वर महाराजही महाकवी आहेत. सरस्वती राहते कुठे? त्यांच्या हृदयात राहते. म्हणजे आणखीन दुसरीकडे उडणार. महाकवी हृदय तुझे असत सर्वदा आसन, न येत रस वाङ्मया प्रति तुझा प्रसाद विण. त्या सरस्वतीची जर कृपा नसली तर कवितेला रस येत नाही. म्हणजे आपलं पुणे गाव आहे, नदी तेथ आहे असं काव्य होतं. इकडून तिकडून आणलेली बुद्धिदेव चक्रपाणी केलं की काही पंक्ती जुळतात. जुन्या काळी एक बरं होतं की त्याला छंद तरी लागत होता. आता नवीन कवितांना छंदही लागत नाही. 3 अक्षरावर 2 अक्षर खाली 5 अक्षर, त्याच्या पुढेकडे नंतर 2 शब्द, असं काही जरी लिहिलं त्या शब्दाला सुद्धा अर्थ असलाच पाहिजे असं नाही. पण ही सरस्वतीची कृपा नव्हे, ते सरस्वतीचे भक्तही नव्हे, सरस्वती यांचा दुरान्वयाने संबंधही नाही. आता ते कोणाचे आहेत कोणा ठाऊक. लक्ष्मीला जशी एक बहीण होती म्हणतात तसं सरस्वतीला होती काय कोणा ठाऊक, माहित नाही मला. लक्ष्मीच्या बहिणीला ही काय ती दरिद्रा म्हणतात, तसं सरस्वतीच्या बहिणीला काय म्हणावं कोणा ठाऊक. अक्षरटपणा एवढंच ज्याचं स्वरूप आहे ते सोडून देऊ आपण. पण कवितेला जो रस येतो, ज्ञानेश्वरांचे शब्द उच्चारले, शंकराचार्यांचे शब्द उच्चारले, कालिदासाचे शब्द उच्चारला, वाल्मिकीचे शब्द उच्चारले, व्यासांचे, की अर्थ कळो न कळो त्या शब्दाची रचनाच अशी असते की जेवढा ऐकलं तरी सुद्धा बरं वाटतं. हा जो रस आहे, आणि अर्थ कळल्यावर तर प्रश्नच नाही, हा जो रस आहे हा कुठून येतो? न येत रस वाङ्मया प्रति तुझा प्रसाद विण. सरस्वतीची कृपा असली, सरस्वतीचा प्रसाद असला तरच वाङ्मयाला हा रस यायचा, नाही ना. सरस्वती तुला असो मम पुनः पुन्हा वंदन. जगदीशा हरी हे सुखकंदा, भीमा तटवासिया मुकुंदा. जय परमेशा जय अविनाशा, तव चरणांची मजसी आशा. लभ्य न जे पदयती तपीते, मन मन त्यांची इच्छा करीते. वेडे पण हे कळते मजसी, संत वचन परिदे धीरासी. ना योगाने ना तप करिता, भक्ती बळेच तुम्ही वश होता. सत्य वचन हे संशय नाही, पंढरी माझी अनुभव येई. हे भगवान परमेश्वर, आपण सगळ्या जगताचे नाथा, अर्थात
सगळ्या जगावर तुमची कृपा आहेच, त्या जगातलाच एक लहान घटक आहे, किंवा माझ्यावर तुमची कृपा असलीच पाहिजे. पण मी इतका लहान आहे की माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतो की नाही कोणा ठेवू, फारच लहान, म्हणून जरा ओरडून बोलतो. म्हणलं दुसरं काही कारण नाही. कारण जो सगळ्याचा तो कोणाचा नाही, असं एक मराठीत म्हण आहे की जो सगळ्याचा आहे ना तो कोणाचा नाही. तर तुम्ही सगळ्याचे जगदीश आहात. किंवा माझी विनंती तुमच्या कानापर्यंत बळण घालण्याचा प्रसंग येऊन पडला आहे, कारण एका अडचणीत सापडलोय मी. आणि ही विनंती तुम्ही ऐकाल याबद्दल मला शंका नाही, कारण विनंती करणारा जरी लहान असला तरी विनंती ऐकणारा उदार आहे. तो अयोग्य असला तरी तो सर्वसमर्थ आहे. याला कळत नसलं तरी तो सर्वज्ञ आहे. आणि असं असल्यामुळं हा विनंती करण्याचा मला धीर आला आहे. पंढरपूरमध्ये त्याचा अनुभव येतो. पाय ठेवण्या पुरले नाही तुला वामना सर्व विश्वही, पुंडलिकाच्या एक विटेवर तोच विठोबा तू होशी स्थिर. तुम्हाला त्रिविक्रम म्हणतात. वामन अवताराच्या वेळेला त्या बलीचा गर्भपरिहार करण्यासाठी आणि इंद्राला दिलेलं जे आश्वासन आहे ते पुरं करण्यासाठी यालाच घाई झाली होती इंद्रावर अतिक्रमण करण्याची. तो कोणाचंही अतिक्रमण होऊ देणं चांगलं नाही. बली लाख चांगला आहे, पण अतिक्रमण करू इच्छित होता. पुण्यात्मा ही जरी इच्छी दास्यात दुसऱ्या प्रती, घालण्या त्या सुखे घाला पाय ठेवून घालती. ती अगदी पुण्यात्मा आहे, पण दुसऱ्याला दास्यात टाकण्याची जर त्याची इच्छा असेल तर त्यालाही दडपला पाहिजे. हा सिद्धांत पटवून देण्यासाठी पुण्यात्मा अशा बलीच्या समोर तुम्ही प्रगट झाले. आधी वामन रूपाने प्रगट झाले. बलीला वाटलं फार सोपं काम आहे, 3 पावलं भूमी याला द्यायला काहीच हरकत नाही. कारण हा वामन म्हणजे बुटका एवढा एवढा 2.5 फूट उंचीचा, तो याला द्यायला काय हरकत नाही म्हणाले. त्याने हातामध्ये संकल्पाची झाडी घेतली आणि संकल्प सोडल्याबरोबर हे त्रिविक्रम झाले. त्रिविक्रम म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोक त्यांनी व्यापले. एका पावलाने भूमी व्यापली, दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापलं सगळं, नभो तारागण मंडळ असं. आणि आता म्हणले तिसरा पाय शिल्लक राहायला कुठे ठेवू सांग. तो बली मोठा होता. तो म्हणला भगवान एकच जागा आहे, माझं मस्तक त्याच्यावर. त्याच्या मस्तकावर हात ठेवला. आमचे दादा म्हणतात की असं छत्र कोणाच्या मस्तकावर आहे. इतके सम्राट महासम्राट होऊन गेले, पण बलीच्या मस्तकावर जे छत्र आहे त्यासारखं छत्र कोणाच्याही मस्तकावर आलं नाही. असे तुम्ही त्रिविक्रम की ब्रह्मांड तुम्हाला पाय ठेवायला पुरलं नाही, ते तुम्ही पुंडलिकाच्या एका विटेवर उभे आहात. पुंडलिकाच्या एक विटेवर तोच विठोबा तू होशी स्थिर. आता मी विनंती का करू नको. अनंत रूपा मग हृदयी मम निवास दुष्यक नाही. बाकी साम्य काही नाही, पण एक साम्य आहे की तुम्ही अनंत रूप आहात. तुम्हाला माझ्या हृदयात उभं राहणं काही अशक्य नाही. बाकी कोणत्याही गुन्हा करता नाही, पण एक साम्य आहे. हृदय ही माझे कठीण विटे सम आळ पूर्व तुकी ही जय हरी सुखकंदा. माझे हृदय त्या विटेत जशी कठीणता असते तसं माझे हृदय कठीण आहे, कठोर आहे. त्याला प्रेम भक्ती काय माहित नाही, ते अत्यंत कठीण आहे. अशा कठीण हृदयावर त्या विटेवर तुम्ही उभे राहिलात, तसं याच्यावर उभं राहणं शक्य आहे. तेव्हा उभे राहा म्हणाले. आणि यात माझा स्वार्थ काही नाही. मला एक गोष्ट करायची आहे. तुमचे पाय नसले तरी गंगा उपयोग होईल कसा त्याचा. तव पद देवा नसता हृदयी कृष्ण कथेची शुभ गंगाई. श्रवेल कोठून सांगा सांगा मला कोरडा ठेवून कागा. तुमच्या पावलापासून भागीरथी निघाली, तुमच्या पावलापासून गोदावरी निघाली. ज्या पवित्र नद्या आहेत त्या तुमच्या चरण कमलापासून निघाल्या. कृष्ण कथेची गंगाई अशीच पवित्र आहे. तुमचे पाय जर हृदयात नसतील तर ती गंगा प्रगट व्हावी कशी. आणि तिचं प्रगट होणं तर अपरिहार्य झालं आहे. माझ्या इच्छेनं नाही, ते तर सांगतील पुढे थोड्या. माझ्या इच्छेनं नाही, ते अपरिहार्य आहे. तेव्हा तुमचे पाय हृदयात असलेच पाहिजे. भगवान मला विनंती करण्याला किती आधार आहे तुम्हाला सांगतो. वयास ज्याच्या वर्ष 5वे शब्द बोबडे जये वदावे. करीतो स्तवना यथार्थ तो ध्रुव अशी योग्यता शंखात हित. भगवान आम्ही असं ऐकलंय की ध्रुव जो होता तो भगवंताच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करायला बसला. त्याच्या आईने त्याचा अपमान केला.
त्याच्या बापाच्या मांडीवरून त्याला खाली ओढला, त्याला लाथ मारली, ते लागलं आणि आढळ पद मिळवण्याकरता तपश्चर्या करायला बसले. भाग्य त्याचं की नारद भेटले त्याला. त्यांनी त्याला मंत्र सांगितला, त्या मंत्राचा जप कर म्हणाला. त्या ध्रुवानं 6 महिनेपर्यंत, आता ते 6 महिने माणसाचे आहेत का देवांचे आहेत कोणाला ठेवू, पण ध्रुवाने 6 महिने भगवंताचा तो एकाग्र अंतःकरणाने जप केला. भगवान प्रसन्न झाले, त्याच्या पुढे प्रगट झाले. पण ते असं रूप होतं आणि याचं वय इतकं लहान, काय बोलावं ते त्याला समजेच ना. बोलायची इच्छा तर खूप होती, पण बोलायला शब्द नव्हते. तेव्हा भगवंताने आपला जो शंख आहे तो त्याच्या गालाला लावला. त्याच्या गालाला शंख लावल्याबरोबर ध्रुवाच्या तोंडापासून भगवंताची स्तुती बाहेर पडली. त्याचा एक पहिला श्लोक मी आपल्याला सांगतो, तेवढाच मला पाठ आहे. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. भगवंता नमस्कार करताना ध्रुव म्हणतो की जो माझ्या अंतरंगात शिरून माझ्या सगळ्या इंद्रियांना, सगळ्या अवयवांना प्रेरणा देतो. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी परी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हातानी बहुसाल काम करीतो, विश्रांती घ्यावया घेतो झोप, सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. मला खरं सांगू नको विठाई, दीन वत्सले माझे आई. ज्ञान भास्करा श्री ज्ञानेश्वर, भवत्पदावर ठेवितसे शिर. जाणे केवळ जा गोविंद, तो गीतार्थही केला विशद. ज्ञानेश्वरांना नमस्कार. गीता का अर्थ गोविंद जाणे असं म्हणतात की गीतेत भगवंतानी काय सांगितलंय याचं तात्पर्य फक्त जो सांगणारा त्यालाच काही माहिती आहे. पण असं असताना सुद्धा त्या गीतेचं तात्पर्य जितकं कृष्णाला माहिती आहे तितकंच ज्यांना माहित झालं त्या ज्ञानेश्वरांना मी आपल्याला नमस्कार करतो. अभंगवाणी प्रसिद्ध ज्यांची, भंग करीत जी भीती भवाची. तुकाराम जे वरिष्ठ संती, चरणी त्यांच्या एक विनंती. त्यांची अभंगवाणी मोठी प्रसिद्ध आहे. दादाने आमच्या वर्णन केलंय. जयाभंग नाही अशा त्या अभंग, रचोनी सदा गायिले पांडुरंगा. जयाची लीलाया त्रिलोकी राधू, मनावंदितो श्री तुकाराम साधू. असे जे तुकाराम ज्यांची वाणी अभंग आहे, भंग नाही तिचा. 350 वर्ष झाली, तिचं महात्म्य कमी होत नाही, रोज वाढतच आहे. नाहीतर काल प्रकाशित झालेलं आज माहित नसत नाही लोकांना. अशी ज्यांची अभंगवाणी आहे त्यांच्या पायाला एक विशेष विनंती आहे म्हणाला. कारण 350 वर्षाचा काळ मध्ये लोटला आहे. महाराज जन अडव्यारानी, भरले होते त्यासी. योग आणिला उद्धाराचा, झाडून संत पथासी. जय हरी सुख कंदा. तुकाराम महाराजांनी आपला अवतार कृत्य सांगितले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. विषय लोभी मने साधने बुडविली. तुम्ही काय करणार? झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग चांग उरला तो सेवू. पिटू भक्तीचा डांगोरा, कैकाळा सीधरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. याकरता जन्माला आला म्हणले आपण. आता त्यावेळेला 350 वर्षापूर्वीची लोकांची समज चांगली होती. रस्ता झाडून रस्ता दाखवला म्हणजे लोक त्या रस्त्याने जात होते. आता आम्हाला पुष्कळ प्रगती झाली आमची. असा रस्ता दाखवून आम्ही त्या रस्त्याने जाणे इतके साधे राहिले नाही. आता एकच मार्ग आहे. आता ती तुक्याने ना परिभागते, कृपया आमुच्या धरा कराते. तरीच भक्तीच्या जाऊ गावा, हरिदर्शन आम्हासी घडवा. आता नुसता मार्ग दाखवून भक्तीच्या मार्गाने जाणारे लोक आम्ही राहिलो नाही. आम्ही आता जे झालो आहोत ते अडाणी असे आहोत, हात धरून फरफटत नेलं तरी मागे खेचणार. तेव्हा तुमचं बळ लावून आम्हाला ओढीत नेलं पाहिजे. आणि तेवढ्याने भागलं नाही तर कान धरून सुद्धा न्यायला हरकत नाही. कारण आणखी आता पुढं 50 वर्षांनी प्रगत झालो आम्ही. तर आमचा हात धरून ओढत न्या तरच आम्ही भक्तीच्या गावाला जाऊ, नाही तर कुठे जाऊ सांगता येत नाही. रामदास गुरुराज दयाघन, किती किती करू तुम्हास वंदन. तुमच्या शब्दांच्या सामर्थ्ये, अधपतितसे राष्ट्रवरी.
स्मशान भूचे आनंद भुवन झाले प्रसाद तव त्या कारण शरण आदरे भवत पदाला असो शिरावर हस्ता पुला. रामदास हा आपल्याला नमस्कार असो. आपल्या कृपेमुळे अधपतित झालेलं एक राष्ट्र पुन्हा नंदनवन झालं. उदंड झाले पाणी स्नान नंदा करावया जपतप अनुष्ठानी आनंदवन भुवनी असं तुम्ही म्हणू शकलात. पुढाला औरंग्या पापी म्लेंछ संहार झाला आपण म्हणू शकलात. मांडली मोडली क्षेत्रे आनंदवन भुवनी असं सगळं ऐश्वर आपल्या कृपा प्रसादाने प्राप्त झालंय. आता त्या औरंगजेबापेक्षा उन्मत्त असलेले म्लेंछ माजले आहेत. म्लेंछ म्हणजे वैदिक धर्मावर ज्यांची श्रद्धा नाही ते सगळे त्याच्यापेक्षा उन्मत्त झाले नाही. आता पुन्हा आपण जन्माला आलात तर यातनं काही सुटायचं मार्ग नाही तर काय होणार आहे कोणाला. भक्तिरसाचे पाठ जयानी वाहवनी उद्धरली अवनी सावरिले पडत्या धर्माते नमन तया सकल ही संताते. आणि अशा रीतीने भक्तरसाचे पाठ वाहून ज्यांनी जगाचं कल्याण केलं. संतांनी काय केलं संतांनी काय केलं असं सारखं विचारतात दीडशाने. आता काय म्हणावं मला याला कळत नाही. अरे सगळ्यांचं काम सारखं असतं का हे सांगणे कसे माहितीये का. सागाच्या झाडाला आंब्यासारखी फळं का येत नाहीत आणि आंब्याचं झाड सागासारखं फर्निचरला का उपयोगी पडत नाही असं म्हणतात. आता सागाच्या झाडाचं फर्निचर करा आंब्याच्या झाडाची फळं खा. संत हे सागाचं झाड आहे आणि राजकारणी पुरुष चांगले हे सागवानाचं लाकूड आहे. त्यांचा उपयोग नाही असं कोण म्हणतं. पण खुर्चीवर बसून काय करणार उपाशी तर ठरणार का. अरे खुर्ची नसली तरी चालेल आंबा खायला मिळाला म्हणजे माणसाचं बरं असतं. तेव्हा संत मंडळी आंब्याचे वृक्ष आहेत आणि सगळे राजकारणी चांगले भ्रष्ट नव्हे. रोज निळ्या प्रकरणात सापडणारे नव्हे. भूखंडात श्रीखंड नाही कर्ज रोखे नाही सज्जन असे जे राजकारणी आहेत ते आहेत सागाचं झाड. हा त्याचा पलंग चांगला होतो खुर्ची चांगली होते त्यात त्यांनी बसायला काय हरकत नाही. आजच्या दिवस ते राहू द्या उद्यापासून सुरू करा बरोबर झालं तुमचं. तेव्हा ज्यांनी भक्तिरसाचे पाठ वाहून लोकांचं मनोधैर्य असं ते इंग्रजीमध्ये मोरेल राखणे फार महत्वाची गोष्ट म्हणतात. ते माणसाचं मनोधैर्य जे आहे नीतिधैर्य जे आहे ते अभंग राहिलं तर वरच्या आपत्ती आल्या काय गेल्या काय त्यातून बाहेर पडता येतं. आणि ते जर नष्ट झालं असलं तर पहिल्याच याला उलटे पालटे होतात. पहिलं काही शिल्लक राहत नाही. हे जे मनोधैर्य आहे हे विशेष आहे आमचं की ज्याच्यामुळे हे टिकलं. आणि हे कुणी टिकवलं. एका मुसलमान कवीने म्हटलंय यूनान मिस्र रोमा सब मिट गए यहां से क्या सब मिट गए हैं जहां से कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. म्हणजे युनान गेला मिस्र गेला रोमा गेला राहिलं फक्त आम्ही. कसे राहिले कुछ बात है. कोणती अशी एक विशेष गोष्ट आहे की हस्ती मिटणी नाही हमारी. आमचं अस्तित्व नाहीच होत नाही मिळाले. हे कोणचं सामर्थ्य आहे. भक्तिरसाचे पाठ जयानी वाहुनी उद्धरली अवनी नमन तया सकल ही संत ते. त्या सगळ्या संतांना नमस्कार असो मिळाला. शिर घेऊन तळ हाती लढले देशास्तव जे वीर धर्मास्तव जे वीर देशास्तव तनु झिजली ज्यांची नमन तया बहुवार जय हरी सुख कंदा. असं आहे नुसतं भक्तिरसाचा पाठ होऊन काय उपयोग. इहलोकीशी संबंधित राग चालवायचा. हा ज्यांनी जोडला धर्मासाठी देशासाठी आपलं शिर हातावर घेऊन जे लढले असे छत्रपती शिवराय सारखे तानाजी सारखे बाजी प्रभू सारखे की ज्याने मरणालाही धाक दाखवा दिले. त्या बाजी प्रभूची मोठी सुरेख कथा आहे की बाजी प्रभू त्या खिंडीत लढत होते पावन खिंडीमध्ये. मुसलमानांचं आक्रमण सारखं चालू होतं. टोळ्या मागून टोळ्या तुकड्या मागून तुकड्या धावून येत होत्या. ज्यांच्यावर अगदी थोडे मंडळी शिल्लक राहिली होती. छत्रपतींना विशाळगडावर जायचं होतं. सिद्धी जोहारचं सैन्य अफाट होतं आणि संरक्षणाकरता बाजी प्रभू थोड्या लोकांशी उभे होते. ते म्हणले तुम्ही पोचा. तोफेचा आवाज झाला म्हणजे खिंड सोडतो तोपर्यंत खिंडीत अडकून ठेवते. आता मूठभर सैन्य तिकडनं येणारं आक्रमण खूप मोठं. घाबरलं नाही. शेवटी जेव्हा म्हणजे ते सावरकरांनी फार सोयी वर्णन केलंय. ते म्हणतात बाजी प्रभू काय झालं. आवाज व्हायचा. ज्यानं वाटलं तोफ वाजली का काय वाजले. तो सैनिक सांगायचे बाजी राया बारन गडी झाला शिळा कोसळे पान सळसळे पक्षी ओरडला. गडाचा बाण झाला नाही म्हणाले. झाड आवाजलाय दगड कोसळलाय पाखरू ओरडले
पानं सळसळली, त्या तोफेचा आवाज आहे असं. मग सांगा म्हणाले, तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्यूला काय धैर्य, की तोफेच्या आधी मी मरणार नाही. असं धैर्य ज्या वेळेला अंतःकरणात उभारणारे वीरपुरुष होत असं आहे. त्या गीतेच्या शेवटी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम, असं गीता म्हणते की विजय श्री वैभव हे कुठे येतं, तर जिथे भगवान योगेश्वर कृष्णासारखा नेता असतो आणि अर्जुनासारखा अनुयायी असतो. आता हे सगळे उत्तरासारखे अनुयायी आहेत आणि कृष्णासारखा नेता नाही, वैभवश्री यायचं कसं. म्हणून तिकडे भक्तिरसाचे पाठ वाहणारे संत लागतात आणि इकडे शिर घेऊन तळ हाती लढले देशास्तव जे वीर, धर्मास्तव तनुची जली ज्यांची नमन तया बहुवार, जय हरी सुखकंदा, असे तरवार हातामध्ये घेऊन आपला प्राणपणा लावून लढणारे वीरही लागतात. म्हणजे मग देशाची ऊर्जित अवस्था होते. तेव्हा सगळ्यांना नमस्कार करणं, हे जे सगळे आहेत हे नमस्कार आणतात. साई पंडित गुरु वामना शिरसा वंदन तुमचे चरणा, कृपा दृष्टीने अवलोकावे श्रीमंतामद सहाय्य व्हावे. साईनाथ पंडित वामन शास्त्री त्यांचे गुरूंचे गुरु अजय गुरु, त्यांना नमस्कार. आणि भक्त दास दीन हा सद्गुरु राया, गणून आपुला दरिला हृदया, महाकृपेची पाखर घालून राजसुतासम केले लालन. की हे महाराज, एखाद्या राजपुत्राच्या ऐश्वर्यात आपण मला वाढवलं, आपल्या कृपेच्या छत्राखाली कोणत्याही आपत्तीला न डगमगता, कोणत्याही आपत्तीची जाणीवही न होता मी लहानाचा मोठा झालो. असे जे तुमचं कृपा छत्र आहे ते माझ्या मस्तकावर निरंतर राहू द्या. आपुल्या महती यात तुमचं नाव आलंय, श्री पहिल्या याच्यातला, नंतर दास 2 ओळी, गणून 2 अक्षर, महा आणि राज. कारण असं आहे, आत्मनाम गुरोर्नाम नामाति कृपणस्य श्रेय कामोन गृह्णीयात, ज्येष्ठापत्य कलत्रय हो, असा एक नियम आहे की आपलं नाव, गुरुचं नाव, थोरल्या मुलाचं नाव, बायकोचं नाव आणि कृपण माणसाचं नाव याचा उच्चार करू नये. आता याची कारण मात्र निर्णय आहे. जे गुरुचं नाव घ्यायला कारण आहे तेच काही कृपणाचं नाव घ्यायला कारण नाही. पण असा आहे, असा नियम आहे. म्हणून प्रत्यक्ष नावाचा उच्चार न करता असं त्यात गुंफलं आहे ना. दास दीन हा सद्गुरु राया, गणून आपुला धरिला हृदया, महाकृपेची पाखर घालून राज सुतासम केले नानन, आपुल्या महतीचे सांगावे दुबळ्या वाचे किती मी गावे, नमन स्नाने तव पद गंगा, मतिमल माझा नेवो भंगा, विनती चरणी जवळ असावे, कृष्ण कथामृत हे वदवावे का, नुसते दावून अन्न न भागे, बालकास भरवावे लागे. हे ताट आणि जेव, ते लहान लेकराच्या बाबतीत ते होत नाही, त्याला ताट तर जमळ ठेवावंच लागतं, पण मांडीवर घेऊन एक एक घास भरवावा लागतो. आणि तो नुसताही घास भरवून जात नाही, हा काऊचा माऊचा असं करून भरवावा लागतो. नुसते दावून अन्न न भागे, बालकास भरवावे लागे. एक घास विसाठाई कीजे, तेव्हा पोराचं पोट भरत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा असं नुसतं दाखवून हा म्हणून चालायचं नाही, जवळ बसून भरवलं पाहिजे. कारण आहे, जे करायचे ते काम लहान नाही. कृष्णचरित हे मुळात मोठे, अधिकची विचार करिता, क्षितिज जसे का वाढत जाते, उंच चढोनी बघता जय हरी सुखकंदा. क्षितिजाचा ज्याप्रमाणे विस्तार जो जो उंच जावं तो मोठाच होतो, आणखीन पलीकडेच जाते ती, त्याचा अंत लागत नाही. तसं जो जो विचार करावा तो कृष्ण कथेचा पार लागतच नाही. विचार करावा तो अधिकच जातो. मत्स्य नरहरी वामन भार्गव, अथवा रावण हंता राघव, अंश भाग असुनी विष्णूचे, अपार आहे चरित्र त्यांचे. श्रीकृष्णाचे पूर्णांशाचे, चरित कसे मग गावे वाचे. कुणा देखवे प्रखर असा रवी, अंश ही ज्याचा डोळे दीपवी. मोठी कठीण गोष्ट आहे. येतेच अंशकला पुंसा, मत्स्यादी जे अवतार आहेत त्याला अंशकला म्हटलंय, आणि कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्णाला पूर्णावतार म्हटलंय. अरे त्या अंशावताराचं चरित्र सुद्धा वर्णन करणं कठीण आहे. आता पूर्णावताराचं कसं करणार? सूर्य किरणाची एखादी तिरीप आली तरी ती डोळ्यावर घेवत नाही. प्रत्यक्ष संबंध सूर्य कसा बघायचा?
तर तुमची कृपा असेल ते शक्य. कुंठित होती थोर थोर कवी, कृष्ण कथा ती मी का गावी. शेष धरी कष्टे भूगोला, इच्छित त्या उचलण्या विरोळा. म्हणजे साहेब आमची जात सारखी, शेष ज्या जातीचा त्याच जातीचा मी, असं कोण म्हणतो? विरोळा. विरोळा म्हणजे पाण्यातला साप, ज्याला विष सुद्धा नसते. म्हणजे शेषाला जर पृथ्वी उचलता आली तर मला का उचलता येऊ नये, असं म्हणल्यासारखं काय म्हणाले की व्यासही कवी मी कवी. व्यासाला जे गाता आलं तर मला का गाता येऊ नये. शेष धरी कृष्णे भूगोला, इच्छित त्या उचलण्या विरोळा. श्री कृष्ण चरित्राची महती ती, आणि माझी कवित्व शक्ती. परस्परांची करिता तुलना, खंडीलाही पुरी रतीना. खंडीला रती असं सुद्धा प्रमाण नाही. कृष्णचरित्र गाण्याची योग्यता असणं ही जर खंडी धरली तर कृष्णचरित्र गाण्याची योग्यता असलेली माझी जी बुद्धी आहे ती त्या रतीसारखी आहे. रती म्हणजे मोहरीपेक्षा लहान. असून याची पुरती जाणीव, हाव कथेची धरली. पेनच अभिमानी हो मदशी, भाग गोष्ट ही झाली. जय हरी सुखकंदा. तुला जर माहिती होतं या भानगडीत पडला का? मी आपण या भानगडीत पडलो. मी ज्या भानगडीत पडलो याच्या पाठीमागे काही कारण आहे. काय कारण आहे सांगतो मी. श्री नारायण राव भूपती, पटवर्धन वंशीय सन्मती. हृदय रत्न जे सती उमेचे, शासन करी जो मिरजपुरीचे. आग्रह मजतो करी नरपती, चौपाईच्या चाली वरती. कृष्ण चरित्रा करणे गायन, श्री तुलसी जेवी रामायण. नाही म्हणणे शक्य न मदशी, कृतघ्न व्हावे कसे तयासी. या राज्याच्या अन्नावरती, पूर्वज माझे जगले असती. त्यातून आणिक पुन्हा असेना, पिता करिजे तृप्त तत्क्षणा. अमृत प्यावया सुमधुर असले, पराग्रहाचे कारण कसले. वत्सा म्हणून वदती गुरुवर, घे मम कार्य श्री हे. वत्सा म्हणून वदती गुरुवर, घे मम कार्य श्री हे. आज्ञा कैशी मोडू यास्तव धजलो मदहानो हे. जय हरी सुखकंदा. माझे सद्गुरु जे दासगणू महाराज ते सहस्त्रबुद्धे घराण्यातले, आणि सहस्त्रबुद्धे घराणं हे पटवर्धनांचं आश्रित होतं. आधी मुळात उलट होतं. सहस्त्रबुद्धे यजमान होते, पटवर्धन त्यांचे उपाध्याय होते. पण पटवर्धन इकडे देशावर आले. नंतर गोविंदबाजी पटवर्धन, परशुराम भाऊ पटवर्धन यांसारखे महावीर त्यातून निघाले. त्यांचं इथे संस्थान निर्माण झालं, मोठे सरदार झाले. आणि म्हणून त्याने आपले मूळचे जे यजमान कोतवड्याचे सहस्त्रबुद्धी त्यांना आपल्या घरी बोलवलं आणि त्यांना आश्रय दिला. म्हणजे आधी जे यजमान होते ते आश्रित झाले आणि आधी जे आश्रित होते ते यजमान झाले. पण इमानदारीनं दोघे राहत होते. आमच्या दादांचे पूर्वज जे आहेत ते त्यांचे आश्रित होते. करकमला त्यांचं घराणं वाढलं आणि नंतर आमच्या दादांचे पणजोबा मुडलिम करकम सोडून अहमदनगरला गेले, तिथे मामलेदार झाले. पण त्यांच्यातला स्नेहसंबंध मिटला नाही. केव्हा जेव्हा बाळासाहेब मिरजकर म्हणून या नारायणराव पटवर्धनांचे वडील आत्ता जे आहेत त्यांचे आजोबा ते केव्हा तरी भेटले तरी एकमेकांना, आणि ते त्यांना पुन्हा म्हणायचे, हे त्यांना म्हणायचे आणि ते यांना म्हणायचे, मी काय बुवा आम्हाला जेवायला बोलावणार की नाही? कुणी त्या बाळासाहेब मिरजकरांनी विचारलं. महाराज मी गरीब मनुष्य वा म्हणाले, यजमानानं नाकारत आम्ही आश्रितांनी कुठे जावं असं ते पटवर्धन. पण तुम्ही मूळची यजमान म्हणले आमची, आता आम्ही राजी झालो. असा मोठा विनोद चालायचा. मी लहान होतो, मला माहिती आहे सगळं. पुढे ते नारायणराव पटवर्धन त्यांची चिरंजीव बाळासाहेब पटवर्धनांचे, त्यांनी आग्रह केला आमच्या दादांना की कृष्णचरित्र चौपाईच्या चालीवर रचा. दादा हो म्हणले आणि मला म्हणले ते तू कर काम एवढं. मी त्याला हो म्हणलोय म्हणाले, पण हे तू काम कर. वत्सा म्हणून वदती गुरुवर, घे मम कार्य श्री हे. त्यांनी सांगितलं म्हणून आज्ञा कैशी मोडू यास्तव धजलो मदहानो हे. जय हरी. हा मद नाही, अहंकार नाही, मला माझा विश्वासही नाही, पण आज्ञा गुरुनाम हे विचारिणी या मी हो म्हणालो. पावन आणखी नाही, पावन करिजे नुसते स्मरता, यत् स्पर्शे ये मोक्षची हाता. अशा जान्हवी जली नाहणे, कुणास असते नको मनाने.
पोहायला येते की नाही कोणा ठेवू, पण पाणी निवळ शंख पाहायला की त्यात उडी मारायची वाटते. तरी मारली म्हणाले जान्हवीचे जल आहे मारली उडी. आता तरुण नेणं तुमचं काम आहे, आम्ही उडी तर मारली, आता पुढचं काम तुमचं. कारण आतापर्यंत भक्तांची अशी कामं तुम्ही करीत आला, तुमचा इतिहास आहे. तसेच या श्रीकृष्ण कथेसी अवगाहन ये मम भाग्यासी इच्छित तेची चालून आले पूर्व पुण्य जणू मूर्त उदेले. आता कृष्ण असं का मी म्हणतो, कृष्ण कथेचे असंख्यात गुण एकच त्यातील कथितो वर्णन दुर्लभ जी शांती इतराते ती या योगे खचित लाभते. कृष्ण कथेची इतर पुष्कळ गुण आहेत, एक सांगतो म्हणजे त्यातला, इतर कोणत्याही शास्त्राच्या अध्ययनाने जी शांतता मिळत नाही ती कृष्णकथा गायल्याने मनाला. आणि याला पुरावा आहे. व्यास महर्षी रचुनी भारत धर्मादी पुरुषार्थ विवेचित लिहिली नाना परी पुराणे नवरस मंडित विस्ताराने 4 भाग केले वेदांचे सार काढिले उपनिषदांचे तर 4 सार काढिले उपनिषदांचे तर्क बुद्धी निकषावर केली जिज्ञासा ब्रह्माची सतत चिंतिले तत्व परिणा शांती होत मनाची. जय हरी सुखकंदा. व्यास महर्षी आता यांच्यासारखा प्रज्ञावान विरक्त दुसरा कुठला आणायचा. त्यांनी महाभारत रचलं, धर्मार्थ काम मोक्षाणाम सगळ्यांचं स्पष्टीकरण करणार, सगळ्या 4 वर्णांना मार्गदर्शन करणार, सगळ्यांना दीपस्तंभासारखं संकटातून पार आणणार महाभारत रचलं. सर्वसामान्य माणसांचीही मनोवृत्ती इकडनं वळून इकडे वळावी म्हणून पुराणं रचली नाना प्रकारची, की नाना प्रकारचे रस त्याच्यात आहेत. ब्रह्मसूत्रावर उत्कृष्ट रचना केली, वेदांताचं सार काढून ते लोकांच्या पुढे ब्रह्मसूत्र रूपाने ठेवलं. वेदाचे 4 भाग केले, सगळ्यांना वेदाचं ग्रहण सुलभ व्हावं म्हणून. इतकं करून सुद्धा मनशांती लाभली नाही, मन काही शांत झालं नाही, अस्वस्थ होते. शेवटी नारदाची गाठ पडली. त्यांनी नारदापुढे आपला प्रश्न मांडला की नारदा असं झालंय माझं, म्हणजे काय होणार नाही. अंती त्यासी कथिती नारद शुष्क खलेना स्थिर हो पारद दिव्य औषधी त्या स्थिर करीती तसेच चित्ता कृष्ण कथादी. व्यास महर्षी पारा जो आहे तो नुसता खरात घालून घोटून कधी स्थिर होत नाही. दिव्य औषधी असाव्या लागतात, त्याच्या रसात तो घोटला तर पारा स्थिर होतो, नाही तर होत नाही. किंवा अरे पारा सगळ्यांना माहित नाही, वैद्यांना तेवढा कळेल, पण हे तर सगळ्यांना कळतं. विदुषी झाली शिकून बहु जरी उपवर कन्या कृतार्थ ना तरी व्यासा तेवी तुमची वृत्ती जोन अर्पिता भगवंता प्रती. मुलगी शिकली, अगदी MA MSc झाली, PhD झाली, तरी आई बापांना कृतार्थ झालं असं काही वाटत नाही, आणि त्या मुलीने आपलं आयुष्य आता पूर्ण झालं असं वाटत नाही. जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हाच तिचं जीवन सफल झालं असं तिलाही वाटतं, आणि आई बापाने आपण आता आपल्या कर्तव्यातून मुक्त झालो, कृतार्थ झालो असं वाटतं. आणि ही ती अजूनही नाहीशी झालेली नाही, अजूनही तशीच आहे. तेव्हा कृतार्थता ही जशी समर्पणातून येते विदुषी कन्येलाही, व्यासा तुमची वृत्ती विदुषी झाली पण समर्पित झाली नाही, अजून ती प्रौढ कुमारिकाच राहिली म्हणाले. आता कसं शांतता मिळावी तिला. विदुषी झाली शिकून बहु जरी उपवर कन्या कृतार्थ ना तरी व्यासा तेवी तुमची वृत्ती जोन अर्पिता भगवंता प्रती. भगवंताला जोपर्यंत तुम्ही अर्पण करीत नाही तोपर्यंत तुमच्या या विदुषी वृत्तीला समाधान मिळणार नाही म्हणाले. ते झालं की मग मात्र त्याला सुख समाधान असं मिळेल. व्यासाने मान्य केलं. व्यासे रचिले म्हणून भागवत जेथ उसळते कृष्ण कथामृत प्रसन्नता ये मग हृदयाते शरदाने जणू जलाशयाते. शरद ऋतून जलाशयाला सरोवराला समुद्राला जशी प्रसन्नता यावी त्याप्रमाणे व्यासांचं अंतःकरण कृष्ण चरित्र रचल्यानंतर प्रसन्न झालं. आणि ते त्यांच्यापुरतं राहिलं नाही. याच कथेच्या रसलोभाने याच कथेच्या श्रवण रसाप्रत लोलुप झाला भूप परीक्षित मृत्यू उभा असताही पुढती कथा परिसता लवना खंती. परीक्षितासारखा सम्राट राजा मृत्यू प्रत्यक्ष पुढे उभा असताना सुद्धा या कृष्णचरित्र ऐकताना नाही वयंतनु वितृप्यामहा, मामा अजून बरं वाटत नाही म्हणतो, सांगा आणखीन सांगा, मृत्यू उभा आहे, 7व्या दिवशी व्हायचा आहे,
निश्चित ठरलंय, तरी सुद्धा याला खंत नाही, तुमचं चालू द्या, याच्या ऐकण्याचा जो आनंद आहे ना, तो मृत्यूचं काय भय आहे मला. असा मृत्यू समोर उभा असा सुद्धा कृष्ण कथेचा आनंद परीक्षित होतोय. शुकाचार्य सांगतायत, ती गोडी या कृष्ण कथेची आजवळी ही नित्य नवीची. त्या परीक्षितीनं ऐकताना जी गोडी होती, व्यासाला रचताना जी गोडी होती, ती त्यांच्या बरोबर थांबली नाही, आजही ती नित्य नूतन आहे. त्याला कधी शेळपणा आला नाही, कधी ती जुनी झाली नाही. आद्य कवीची जणू का प्रतिभा रम्य उषा प्रतिदिनी वानभा. उषकाल जितके वेळा पाहावा तितके वेळा तो नवीनच असतो. वाल्मिकीचं रामायण जितके वेळा वाचावं तितके वेळा ते सुंदरच असतं. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जितके वेळा वाचावी तितके वेळा ती सुंदरच असते. अरे कसं घडतं, त्यातला जो रस आहे ना त्याचं महात्म्य आहे. आणि म्हणून ती कृष्णकथा जी आहे, व्यासवर्णिता कथा म्हणूनही सज्जन गातची आले, निरा कवी जय देव रंगले, सुरदासादिक भुलले, जय हरी सुख कंदा. मीराबाईने तीच कथा गायली, सुरदासाने तीच कथा गायली. आता ती गोडी वाढतच जाते, कमी होत नाही. आणि म्हणून मी सुद्धा याच कथेच्या रसलोभाने प्रवृत्त मीही येथ पण नयाने, गरुड भरारीच्या आकाशी तेथ जशी का उडते माशी. असं आहे. कृष्णकथा व्यासाने गायली, शुकाचार्याने गायली, मीराबाईंनी गायली, सुरदासाने गायली, मीही गातो म्हणाले, कारण ती कथा गोड आहे. आता त्यांच्या आमच्यात अंतर आहे मला मान्य आहे. गरुड भरारीच्या आकाशी तेथ जशी का उडते माशी. गरुड आकाशामध्ये भरारी मानतो. आता गरुडानं भावी आकाशात भरारी मानली, माशीनं मारूच नाही का. नभक पतन त्यात्म समम पतत्रिणा. आपली जशी शक्ती असेल तसं उडतं. आकाश तेच आहे की नाही, जे गरुडाला आहे तेच माशीला आहे. अरे माशीला आहे, चिलटाला सुद्धा आहे, तर माशी थोडी मोठी आहे त्याच्यापेक्षा, चिलटाला सुद्धा आहे, तर मला काय नसावं. पण मला माहिती, म्हणून प्रवृत्त मीही येथ नयाने, मी नम्रतापूर्वक यात प्रवेश करतोय. कारण गरुडानी भरारी मारली, आकाशानं स्वीकारली, माशीची भरारी आकाश स्वीकारित नाही, असं काही होत. जे आपल्या कथेचं चरित्र हे आकाशासारखं आहे. व्यासांची गरुड भरारी आहे, आमची आपली चिलट्याची भरारी, पण आकाश तेच आहे. पण महाराज तुम्हाला आतापर्यंत जी प्रार्थना केली ती अशी उगीच केली नाही, अभिप्राय आहे, मुद्दाम आवर्जून केली. इतक्यानं सगळ्यांना नमस्कार कशा करता केला. परी तुमची या आधारावर महाराज मी होईन पार, तुम्हा विनविले याच कारणे मज दीनाचे सहाय्य करणे. इतक्या सगळ्यांना बोलवलं, मला सहाय्य करावं म्हणून तो बोलवलं. कारण आज्ञा काढितो सुरेख अक्षर, शिक्षक त्याचा हात धरी जर, उंच फळ ही बाळा हाती, वडील तया जरी उचलून धरती, शीड सुकाणू भवत कृपेचे, होडीला मम मिळता साचे, काठिण्याचा तरेन सागर, विघ्न वीची उसळती जरीवर. महाराज लहान मुलाला लिहिता येत नाही, पण शिक्षकाने जर त्याचा हात धरला तर अक्षर सुंदर काढतो. आणि ते पोरगं घरी, बाबा आई मी आज शाळेत शिकू, काय काढ, अरे इतकं छान तू काढलं. हो, त्याला माहित नाही आईल बापान मास्तरने हात धरला होता की नाही. जर शिक्षकाने जर हात धरला तर आज्ञाला, ज्याला अक्षर ओळख नाही त्याला सुद्धा चांगलं अक्षर काढता येतं. फक्त आपला हात ताठ ठेवून चालत नाही, एवढी काळजी घ्यावी लागते. शिक्षकाने हात धरला तर तो असा जरा मऊ ठेवावा. आमचा असा त्याला शिक्षकाने काय करावं. आज्ञा काढितो सुरेख अक्षर, शिक्षक त्याचा हात धर. पण ते लहान लेकराला ताठ ठेवायचं कळत नाही, ते मोठेपणीची अक्कल आहे. उंच फळ ही बाळा, उंच फळ असतं. पण वडिलांनी खांद्यावर घेतलं तर त्या लेकराचा हात पोचू शकतो त्या फळापर्यंत, त्याचं एरवी पोचत नाही. पण वडिलांनी खांद्यावर घेतलं तर पोचतो. लहान होडी आहे, पण तुमच्या कृपेचं शीड आणि सुकाणू जे मिळालं तर काठिण्याचा तरेन सागर, विघ्न वीची उसळती जरीवर, किंवा प्रसाद तुमचा हाच वसंत, मम बुद्धीच्या शून्यवनात, फुलविल सुमने पानोपानी, सुरभित जी का कृष्ण कथेनी. किंवा तुमच्या कृपेचा वसंत हा जर प्रसन्न झाला तर आमचं हे जे वठलेलं झाड आहे बुद्धीचं, की ज्याला काही नाही, नुसत्याच वाळलेल्या पांड्यात, त्याला सुद्धा त्या वसंताच्या बळावर कृष्णलीलेच्या पालवीचा आणि फुलांचा लाभ होण्याची शक्यता आहे. म्हणून मी प्रार्थना करतो म्हणाले. पुढे कशाला शिणबुवाच्या
जननी जाणे हेत शिशूचा कुमुदवनासी विकसित करणे सुधा कराते नको सांगणे. बालकाची भूक मातेशीच लागे म्हणतात. मुलाच्या अंतःकरणात काय आहे त्याला कळतच नाही. जननी जाणे हेत शिशूचा, मग कशाला वाणी शिणवू. कुमुदवनासी विकसित करणे, चंद्रविकासिनी कमल आहेत त्यांना विकसित करावं हे चंद्राला काही आमंत्रण देऊन सांगावं लागत नाही. चंद्र उगवला की त्यांना विकसित करतोच. सुधा कराते नको सांगणे. अहो संत जन पुन्हा एकदा वंदून तुमच्या पदारविंदा. इतके वेळ उगीच बोललो, बोलण्याची आवश्यकता नाही यावेळेला असं आहे, हे कळायला सुद्धा नमस्कार केलाच पाहिजे ना. पहिल्या नमस्कारात कळलं नाही म्हणून बोललो म्हणाल, आता बोलत नाही. अहो संत जन पुन्हा एकदा वंदून तुमच्या पदारविंदा कृपा जलाने होऊन सिंचित आरंभित मी कृष्ण कथामृत. मी कृष्ण कथेला आरंभ करतो म्हणाले. तुम्हाला नमस्कार केलाय. मला निश्चित आहे की संतांजवळ जी कृपा आहे ती कधी थोडी नसते आणि ते कधी पक्षपाती नसतात. संत कृपण नाहीत, संत पक्षपाती नाहीत. तेव्हा मी नमस्कार केलाय. कृपेचा वर्षाव माझ्या मस्तकावर झालाच आहे. मी कृष्ण कथेला आता आरंभ करतो. मुनिसहदानव पीडित भूमी गोरूपे विष्णूसी विनवी माझा भार हरावा जन्मुन मानव वंशी जय हरी सुख कंदा. पृथ्वी ही गायीचं रूप घेऊन ऋषीमंडळींच्या शिष्टमंडळासह भगवान विष्णूच्या दर्शनाला गेली आणि प्रार्थना केली की माझा भार दूर करा. विनवी माझा भार हरावा जन्मुन मानव वंशी जय हरी सुख कंदा. मनुष्य जन्माला या आणि माझा भार दूर करा. भूचे करुणा भाषण परिसून तिज आश्वासन दे करुणा घन. घेईन तुझसाठी अवतार करीन गे दुर्जन संहार. पृथ्वीचं ते करुण भाषण ऐकलं. आपल्यावर किती आपत्ती आली, किती संकट आली, कसा त्रास चालू आहे वगैरे वगैरे तिने सगळं सांगितलं. लांब लचक सांगितलं. वर्तमानपत्र वाचलं मी त्यांना वाचायला मिळते तिचे थोडे थोडे ओंकार. पंजाबमध्ये किती मरून झाले, काश्मीरमध्ये काय झालं, अयोध्येला काय चाललंय सगळीकडे. पण एक होतं, पृथ्वीचं करुणाजनक भाषण ऐकलं आणि भगवंतानी त्याला आश्वासन दिलं. त्याचं कारण आहे पृथ्वी एकटी गेली नव्हती, तिच्याबरोबर ऋषी मंडळींचं शिष्टमंडळ होतं. उत्तर भगवंत ऐकणार. आता आपलं शिष्टमंडळ असतं ते कसलं असतं वाढलो, त्याच्यात दुसरीची फाटाफूट होती. त्यामुळे शिष्टमंडळाचा भरोसा वाटतच नाही. हे शिष्टमंडळ ऋषींचं होतं. तेव्हा भगवंतानी त्याला आश्वासन दिलं. घेईन तुझसाठी अवतार करीन गे दुर्जन संहार. नुसतं आश्वासन ऐकून सुद्धा पृथ्वीला बरं वाटलं, कारण ते भगवंताचं आश्वासन आहे, पुढाऱ्याचं नाही.
केवळ या आशीर्वचनाने गमे हायसे मही कारणे तीर वायू ही नुसता जेवी ग्रीष्म तप्त पथिकास शांतवी. असा आहे, उन्हाळा भयंकर असावा आणि माणसाची तरसलेली असावी पाण्यासाठी, जवळपास कुठं पाणी दिसू नये. आणि असं चालत असताना मोठ्या सरोवरावरून येणारा वारा जरी अंगाला लागला ना तरी बरं वाटतं. पाणी प्यायला अजून अवकाश असतो, पण अंगावर त्या सरोवरावरून आलेलं वारही जसं बरं वाटतं. तीरवायू ही नुसता जेवी ग्रीष्म तप्त पथिका असं शांतवी. तसं त्या पृथ्वीच्या ऋषी मंडळींनी झालं. आता हे सगळे परत आले. परितुनी येता ऋषीवरे यानी नारदास कथिले हर्षानी आता जन्म घेणार रमावर करण्यासी दुर्जन संहार. ऋषी मंडळी परत आली. वाटेत नारद भेटले. त्यांना मोठा आनंद. असा आहे, पोटात काही असलं तर कोणाला आनंदाचा असो की दुःखाचा असो सांगितल्याशिवाय बरोबर त्यांनी. सातासमोर नारद झाले. परमेश्वर अवतार घेणारी आनंदाची वार्ता आहे, आणखीन कोणाला सांगायची? पण नारदा मोठी आनंदाची गोष्ट आहे. काय आनंदाची गोष्ट? तुमच्यावरचा आयोग बरखास्त झाला. काय झालं का आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनीच राजीनामा दिला? काय झालं काय? तुम्हाला एवढा आनंद कशाचा? आनंद वाटण्यासारखं काय घडलं? अरे म्हणजे काय नारद आमची थट्टा करता म्हणजे आम्ही किती राजकारणात पडलो का? या भलत्या गोष्टी आम्हाला सांगून काय उपयोग? मग तुम्हाला आनंद कशाचा? आता जन्म घेणार रमावर करण्यासी दुर्जन संहार. परमेश्वर अवतार घेणार म्हणजे दुर्जनांचा संहार करण्यासाठी. असं. आणि नारदाने आपला चेहरा टाकला. आनंदित नच नारद झाले शून्य मने म्हणती ते की तुका कसला हर्ष तुम्हासी हर यात काय तरी विशेष ज्याचा हर्ष होत तुम्हा ते जय हरी सुख कंदा. तुम्हाला आनंद कशाचा झाला म्हणाले? परमेश्वर अवतार घेणाऱ्याचा. काय खुळ्या म्हणाले तुम्ही? अरे प्रखर वज्र वेगे कोसळले शेणाचे नी फुटले गोळे गजराजाने पाया खाली अहो म्हणे ढेकणे चिरडिली. श्री सूर्याच्या प्रखर मयुखी काय सुकविणे नुसती डबकी शंकर उघडी तिसरा डोळा तये म्हणे जळला पाचोळा. घटना काय आणि परिणाम काय त्याचा? वज्र कोसळलं आणि काय झालं? शेणाचे गोळे फुटले. अरे पर्वत फुटला पाहिजे वज्रानं. हत्ती चालला काय? हत्तीचं सामर्थ्य ढेकणं चिरडली म्हणजे त्या बाहेर. अरे वाघ सिंह चिरडीला गेले पाहिजेत. सूर्याचा प्रखर प्रकाश पडला आणि आमच्या गावचं डबकं वाळून गेलं. अरे समुद्राचं शोषण होऊन ढग झाले पाहिजे आकाशामध्ये. डबकं सुकला ते सूर्याचा प्रभाव आहे. सूर्य शंकराने तिसरा डोळा उघडला म्हणाला. अरे काय झालं? पाचोळा जळला म्हणे सगळा. तसेच हास्यास्पद हे तुमचे आश्वासन मज वाटत साचे करतुम शक्ती तयाने क्षुद्र दुष्ट वदण्यात वेचणे. तो करतुम निरा करतुम आणि केलं काय? दुष्टांचा संहार. अरे जन्म सातदा याने धरिले आणि नुसते दुर्जन वधिले तेच जरी करणार पुन्हा तो म्हणेन जन्मा उगीच येतो. आतापर्यंत 7 वेळा अवतार घेतला म्हणाले आणि फक्त दुर्जनांचा संहार केला, बाकी काही केलं नाही. मी आता जाऊन सांगतो त्याला हे काही करू नका तुम्ही. कथितो त्यासी जाऊन आता कशास हे श्रम करीसी शस्त्र वैद्यका थोर पाहिजे साधारण काट्यासी जय हरी सुख कंदा. साधा काटा काढायचा तिकडचा मुंबईचा कशाला? तो आमचा इथला काम करतो. काटा काढायचे त्याला शस्त्रवैद्याची गरज नाही. शस्त्र वैद्य का थोर पाहिजे साधारण काट्यासी जय हरी सुख कंदा. आता हे नारद बोलतायत आणि सगळी मंडळी आ करून ऐकत बसली. म्हणजे नारदांचं काय आज बिघडलंय का? जरा थोडी जास्त घेतली कुठे जाऊन आहे का प्रकरण? असे ऐकता नारद भाषण बघतची बसले नुसते मुनिजन. का पारख थोरांच्या हेतूची सामान्य ते होईल काहीची. नुसतं पाहत बसले त्यांना कळे ना ऋषी म्हणतात आणि थोर का म्हणत नाही? म्हणजे असं आहे हे ऋषी खरे, चांगले खरे, सज्जन खरे, पण यांच्या अंतःकरणामध्ये एक सुप्त भावना आहे. स्वर्ग कामोयचे. स्वर्ग मिळवण्यासाठी यज्ञयाग करावा. राक्षसांचा यज्ञयागाला विरोध होतो म्हणून यांना राक्षसांचा त्रास. आणखीन काही कारण.
स्वर्गाचं सुख मनात ठेवून ज्ञानेश्वर महाराजांनी टिंगल केली. तिथल्या उर्वशीचं नाव ऐकलं की यांनी यज्ञाच्या शिड्या लावल्या. हे कसं झालं, गरिबी दूर करण्याकरता मोर्चा काढला आणि मोर्चेवाल्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं. ते खुश होऊन परत आले. गरिबी तशीच राहिली झाली. पृथ्वीवरचं मूळ दैन्य काय ते दूर केलं पाहिजे की नाही. तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं म्हणजे काय झालं, ते काय नाही म्हणाले. मी सांगतो त्याला. यज्ञ याग निर्विघ्नपणाने पार पडोनी त्याच बळाने सुख मिळवावे स्वरलोकीचे परम साध्यते हेच जयांचे. सकाम कर्मामध्ये चरमती सदा वासना वसते चित्ती. असे लोक कोठून जाणती निरीच्छशी निरुपाधिक भक्ती. कसं आहे, वात्सल्याची कामविहीना शिशूस यावी कशी कल्पना. आईची की गरज भासते स्तनपाना पुरतीच जयाते. आई म्हणजे काय, त्याला घेते ती. आणि त्यामुळे श्रीमंताची पोरं दाईच्या अंगावरच असतात, आईला ओळखतच नाहीत. अर्थात त्या श्रीमंताच्या आई तशाच असतात म्हणा, त्यांना पोराचं वात्सल्य नसतंच. पण लहान मुलाला आईचं महत्व कळत नाही. आईचं महत्व कळायला स्तनपान संपून मोठं व्हावं लागतं. आणि मग अशा ज्या वेळेला आईचं महत्व कळतं, मग तो कवी म्हणतो ये रागवावया ही परी येईल. लहान मुलाला जो पण पितं पोर आहे तोपर्यंत त्याला आईचं महत्व नाही. आईचं महत्व कळायला आईचा उपयोग आई म्हणून संपावा लागतो, तेव्हा आईचं मोठेपण कळतं. त्यांच्या अंतःकरणात सकाम इच्छा आहे. त्यांचं परमेश्वराचं प्रेम म्हणजे ते पित्या पोरासारखं आहे. त्यांना परमेश्वराचं परमेश्वर म्हणून मूल्य कळतच नाही मिळाले. ती लहान पोरं आहेत, यांच्या नादी लागून काय उपयोग. आपण जाऊ का. वात्सल्याची किमधर सुंदर गौर कलेवर नारद अरुणांबरधारी. छेडित सुस्वर विद्युत भास्वर वीणा श्रीवर भजन करी. ज्याचे अंतर करुणा निर्भर उद्धरण्या नर भूवरचे. क्षीरसागरा जाई सत्वर मंदिर जे श्री विष्णूचे. वर नारद अरुणांबरधारी. छेडित सुस्वर विद्युत भास्वर वीणा श्रीवर भजन करी. ज्याचे अंतर करुणा निर्भर उद्धरण्या नर भूवरचे. क्षीरसागरा जाई सत्वर मंदिर जे श्री विष्णूचे. आणि नारद कच्छगुडी जवळ ती वीणा आहे आणि ती वीणा वाजवीमध्ये आकाशमार्गाने क्षीरसागरावर आली. आता ते क्षीर समुद्र म्हणजे काय वर्णन करणार त्याचे. क्षीरार्णव तो अतिशय सुंदर सुवर्ण कणवालुका तीरावर. नसे अंतना पार तदीय संस्कृत भाषेचे जणू वाङ्मय. कुंद मोगरा जुईवा जाई शुभ्र वर्ण त्या कमलाचाही. परी क्षीर सागरी पसरला असे धवलिमा काही निराळा. क्षीरसागर अफाट पसरलेला होता. सुवर्णाचे कण होते वाळूच्या ऐवजी किनाऱ्यावर. तट जो होता तो ते जे वाळवंट होतं ते रेतीचं नाही, गारगोंड्यांचं नाही, शंख शिंपल्यांचं नाही, सुवर्णांचं आणि रत्नाचं होतं. सुवर्ण कणवालुका तटावर. अंत लागतच नाही. संस्कृत भाषेचा अंत लागत नाही. किती मोठी आहे कोणाला ठाऊक. अरे त्या मुसलमानांनी एका मागून एक विद्यापीठात जाळली, ज्याला छापखाने नव्हते, हस्तलिखित ग्रंथ होते, तरी सुद्धा अजून संस्कृत भाषेचं वाङ्मय इतका अफाट आहे की जर्मनीत पळवून नेलेल्या ग्रंथाकरता 1 एकर भरेल एवढी इमारत आहे उभी राहिली. नसे अंतना पार तदीय संस्कृत भाषेचे जणू वाङ्मय. आता आपल्याला त्याची किंमत नाही, ती गोष्ट निराळी. संस्कृत ते नाही, ते आता कॉम्प्युटरला सगळ्यात चांगली भाषा आहे असं म्हणायला लागले. ते आता ते शिकतील आणि मग आपण इम्पोर्ट करू संस्कृत. तसं आपल्या देशात होणार आहे. संस्कृत भाषेचे जणू वाङ्मय. आता तो क्षीर समुद्र आहे, दुधाचा समुद्र आहे, पांढरा स्वच्छ आहे. पण ते पांढरेपण अलौकिक पांढरेपण आहे. आपण ज्या निमित्ताने पांढरेपणा पाहतो, शुभ्रता पाहतो, त्याच्यापेक्षा ते निराळ आहे. कुंद मोगरा जुईवा जाई शुभ्र वर्ण त्या कमलाचाही. परी क्षीर सागरी पसरला असे धवलिमा काही निराळा.
तो जो पांढरेपणा आहे, ती जी शुभ्रता आहे, ही कुंदासारखी नाही, मोगऱ्यासारखी नाही, जाईसारखी नाही, जुईसारखी नाही, कमलासारखी नाही, मग कशासारखी? त्यामुळे थोडं कल्पनेत सांगतो, पटलं तर बघा काय. शील संपदा पतिव्रतेची, उज्ज्वल कीर्ती आद्य कवीची, आणि शिवाचे हास्य मनोहर चंद्रकरांनी वितळविले जर. पतिव्रतेचं शील, महाकवी वाल्मिकीची कीर्ती, शंकराचा अट्टहास, ज्याच्यावर कालिदासाने वर्णन केले, त्या कैलास पर्वत जो तो आहे तो राशीभूत प्रतिदिनमिव त्र्यंबकस्य अट्टहास. तो कैलास पर्वत पांढरा शुभ्र आहे. म्हणाले कसा पांढरा शुभ्र आहे? जणू भगवान शंकराचं हास्य जे रोज ओघळत होतं ते साचलं होतं, असं तो पांढरा आहे. असं हे तीन, शील संपदा पतिव्रतेची, उज्ज्वल कीर्ती आद्य कवीची, आणि शिवाचे हास्य मनोहर. पण आता हे वितळलं पाहिजे, एकरूप झाले पाहिजे, त्याशिवाय वेगवेगळं झालं तर पण सौंदर्याचा पत्ता लागणार नाही. चंद्रकरांनी वितळविले जर. जर पूर्ण चंद्राच्या चांदण्यामध्ये त्याला वितळवलं, मोत्याच्या पात्रात घेऊन, आणि तो जो द्रव आहे हा मोत्याचं पात्र तयार केलं आणि त्यात घेतला, मंथन करिता हंस पिसानी, आणि हंसाच्या पिसानं ते घुसळलं. असं घुसळल्यावर येईल जे नवनीत तयावर, क्षीरार्णव हा तसाच सुंदर. त्याच्यावर जे लोणी येईल ते जसं असेल तसा हा क्षीर समुद्र आहे. काही समजतं का बघा, सांगणाऱ्यानं सांगितले. अमृत कौस्तुभादिकची रत्ने, याच निर्मिली क्षीराब्धीने, संपत्तीची होय देवता, लक्ष्मीचा त्या हात. याचं सामर्थ्य लहान नाही. अमृत कौस्तुभी जी सगळी 14 रत्न निघाली ती सगळी या समुद्रातून निघाली आहेत. लक्ष्मी सुद्धा याच्या पोटी जन्माला आली आहे. संपत्तीची होय देवता, लक्ष्मीचा त्या हाची जनिता, हिरे माणके मोती हेची, शंख शिंपले तेथे. तिथे शंख शिंपले म्हणजे हिरे माणके मोती आहेत असं आहे. पुरविता तिजे सकल मनोरथ. नारळ नाही, सुपारी नाही. पुरविता तिजे सकल मनोरथ, वृक्ष असे ती राहते जय हरी सुखकंदा. सर्व मनोरथ पूर्ण करणारे जे कल्पवृक्ष त्यांची दाट झाडी आहे याच्या तीरावर. नारळ आणि पोफळीसारखं नाही, सामान्य. अशा मनोहर दुग्ध सागरी, श्रीमंतांची रमली स्वारी, शेषतनूचे मृदुल शुभासन, नीलमण्या जणू सुवर्ण कोंदण. असा तो सुंदर क्षीरसागर अप्रतिम सौंदर्याने नटलेला. आणि त्या क्षीर समुद्रामध्ये शेषाचं आसन तयार केलं, पिवळं जर्द ते नागाचं वेढे, आणि त्या मऊ मऊ आसनावर महाराज वामकुक्षी करतायत. शेषतनूचे मृदुल शुभासन, नीलमण्या जणू सुवर्ण कोण. आता हे निळे आणि तो शेष पिवळा, ते जणू नीळमण्याला सुवर्णाचं कोंदण असावं तसं ते शय्यात होती. नाभी कमली बसून विधाता, पठण करीतसे वेद संहिता, गरुड उभा कर जोडून पुढती, ठेवून दृष्टी चरणावरती, सेवाया हरिचरण सरोज, घेत इंदिरा अंकावर निज, परिकरवेना तिज संवाहन, पद कोमलते कर कमलाहून. पतीची सेवा घडावी म्हणून लक्ष्मीनं त्यांचे पाय आपल्या मांडीवर घेतले होते आणि हळूहळू दाबायचा विचार करीत होती. पण हात लावल्याबरोबर तिला शंका आली की कसं दाबू, कारण माझे हात कोमल आहेत असं म्हणतात, पण हे पाय त्याच्यापेक्षा कोमल आहेत. पद कोमलते कर कमलाहून, आणि म्हणून ती नुसतीच पायावर हात ठेवून बसली होती. पद कोमलते कर कमलाहून, स्तवन हरीचे करीत तुंबर, त्या भजनाचे मंजुल स्वर, मंद वायूच्या सवे पसरती, तीर वृक्ष जणू तयेच डुलती. आणि तो टुंबर जो आहे तो भगवंताच्या स्तुतीचं भजन गात होता, आणि त्या भजनाच्या लहरीवर त्या तीरावरचे जे वृक्ष होते ते जणू डुलत होते. भजनाच्या त्या आलापानी नारद रंगून जाती, आगमनाचा हेत विसरले, स्वये साथ ही देती जय हरी सुखकंदा. आणि तिकडून ते भजनाचे आलाप येत आहेत. नारद तीरावर येऊन पोचलेत, भांडायला आलेत विष्णूशी, आणि ते भजन कानावर पडलं. आता भजन कानावर पडल्यावर यांचं कशाचं भांडण राहते, ते लागले ना भजन करायला झालं त्या आलापावर. काय काय म्हणाले ते, श्री नारायण जय नारायण, पुन्हा घन हरी पंकज लोचन,
दीन जनोद्धर भक्त प्रिय करे विश्वंभर मां पाहि रमावर. श्रीनारायण जय नारायण करुणा घन हरि पंकज लोचन. दीन जनोद्धर भक्त प्रिय करे विश्वंभर मां पाहि रमावर. आणि असं भजन म्हणत असताना देहभान हरपले तयांचे नाम स्मरता भगवंताचे. कंठ दाटुनी गहिवर लास्वर ओघळती अश्रू गालावर. उभे सर्व रोमांच तनूवर भक्ती सीन फुटले अंकुर. एकच घुमतो चहूकडे स्वर श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण. एकच घुमतो चहूकडे स्वर श्रीनारायण जय नारायण. नारदाने भजनाला आरंभ केला श्रीनारायण जय नारायण. अंग रोमांचित झालं, जणू भक्तीला अंकुर फुटले, कंठ भरून आला, अश्रू ओघळू लागले. आणि असं ते तल्लीन भजन ऐकल्याबरोबर भजनाच्या त्या ध्वनिलहरीनी त्या भजनाचे डोलविले हृत कमल हरीचे. शब्द भृंग उमटले येथुनी परिपूरित जे प्रेम मधुरी. आणि असं ते भजन कानावर पडल्याबरोबर ते जे भजनाचे तरंग भगवंतापर्यंत जाऊन पोहोचले, त्यांचं हृदय कमल हल्लं. आणि हृदय कमल हल्ल्यामुळं तिथे जे प्रेमाचे भुंगे बसले होते, ते शब्दरूपी भुंगे त्या प्रेमाचा मध घेऊन कमल हल्लं की भुंगणार. असो नारदा अससी कुशल ना सांगे हृदयवनाचा वसंत मज तू भेटला सकी अंगे. जय हरी सुखकंद. नारदा सुस्वागतम म्हण. सुस्वागत म्हणलं नारद म्हणावं. नारदा सुस्वागतम काय कुशल आहेस? नारदा खरोखरीच तू भेटलास ना, म्हणजे वठलेल्या झाडाला किंवा वठलेल्या अरण्याला वसंत ऋतू भेटल्यासारखं होतं. हृदयवनाचा वसंत तू मज भेटला सकी अंगे. जय हरी सुखकंदा. भगवंताचे ते गोड शब्द ऐकले. स्निग्ध वचन ते पण कसे घन गंभीर. ऐकून नारद ये भानावर. त्याच्या तेवढ्याकरताच होतं. जवळही येऊन नम्रपणानी मस्तक ठेविले श्रीचरणी. नारद भानावर आले सुस्वागतम म्हटल्याबरोबर जवळ आले, नम्रपणाने नमस्कार केला, पायावर डोकं ठेवलं. काय नारदा? प्रेम भरान चौहाते त्या दे आलिंगन प्रेम भराने श्रीनारायण. चहु पुरुषार्थानी जणू चारही भक्तिभाव हा धरिला हृदयी. भगवंतानी नारद पायावर मस्तक ठेवायला वाकले होते, मस्तक ठेवलं होतं, उचलून घेतलं आपल्या चारी हाताने आणि हृदयाशी धरलं. असं वाटतं की चारी पुरुषार्थांनी जणू भक्तिभावाला आलिंगन दिले. अरे त्यामुळे तर कृतार्थ होतात, नाही तर होतील कसे? पुरुषार्थाने कृतार्थता दुसऱ्या कशाने? चारही पुरुषार्थांना कृतार्थता येते जर भक्तिभावाने आलिंगन. पुरुषार्थानी जणू चारही भक्तिभाव हा धरिला हृदयी. भक्तवरा. आणि देव विचारतात भक्तवरावद काय कारणे तू मजकडे केले येणे. वदत नारदा पंकज लोचन सहज नसे हे तुझे आगमन. नारद कुणीकडे आला म्हणे? नारद काय म्हणे? सहज आला नाहीच म्हणाले, काहीतरी आहे, हेतू आहे. नाही तर तो याचं कारण काय आहे? नाहं वसामि वैकुंठे योगी नाम हृदये रवौ मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि. जिथं माझं भजन चालतं तिथं मी आहे. तुम्ही इथपर्यंत आले कशा? नारद म्हणतात, नारद सस्मित मुखे म्हणाले उपकारांचे डोंगर झाले. देवा तव आमुच्या शिरावर याच कारणे आलो इथवर. उपकाराचं ओझं फार झालं, आता सोसत नाही म्हणा. त्याला नवीन उपकार करू नका म्हणून सांगायला आलो होतो. आतापर्यंत कर्ज काढलंय तेवढं पुष्कळ झालं, आता नवीन कर्ज नको. तेव्हा तुमची मुक्त अर्थव्यवस्था जरा आता बंद करा, फार झाला त्रास आम्हाला. देव म्हणाले नारदा असं भलतं काय बोलतो? देवा तुम्हाला जाणीव नाही पाहिजे. असं आहे, तुमची संस्था आहे भांडवलशाही, तर तुम्हाला ते कळत नाही. उपकाराचे झाले तरी ते ओझे हलके नसते. पुन्हा जन्म घेऊ न महीवर भर का घालिशी त्याते. जय हरी सुखकंदा. उपकाराचं ओझं तरी काय थोडं असतं, पुन्हा जन्म घेऊन त्यात कशा करता भर घालणार? पहिलेच फिटत नाही.
त्यात पुन्हा आणखी नवीन वळ, तुमचं तुम्ही सांभाळा. नारदा, तू काय बोलतोयस? तुझी भाषा मला समजत नाही ना. जेव्हा तुम्हालाही भाषा समजत नाही तिथं समजून कोण जाणार तुम्हाला? तू नवीन व्याकरण निर्माण केलं पाहिजे. जेव्हा मला एक सांगा, नाश भावयाचा होणार उपकारांचा भार पुन्हावर, कोण करील हा बुडता धंदा घ्यावा ना अवतार मुकुंदा. अरे आमच्या रुपयाची किंमत सावरली असती तर कर्ज घेऊन धंदा करणं बरोबर आहे. आमच्या रुपयाची किंमत रोज घसरतीच आहे आणि पुन्हा तुमचं कर्ज डोक्यावर, आणि तुम्ही म्हणाल आम्ही तुमच्यावर उपकार केले. हे तुमचे आता उपकार पावले म्हणजे आम्हाला, तुमचं तुम्ही सांभाळा असं नारद विष्णूला म्हणाले. हे तुमचं तुम्ही सांभाळा आम्हाला. कारण विस्मित होऊन देव म्हणाले, भाषण तवनच मला कळाले. अवतारांचा हेतू तुझशी विदित असोनी काहे वदशी. तुला माझा अवतार कशा करता तो माहिती? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आमच्या अवताराचा हेतू तुला माहित नाही, मग असं का बोलतोस म्हणाले. तेव्हा देव म्हणाले, नारद म्हणाले, देवा वा वा देवा मलाच म्हणता, वेड बळाने का पांघरिता. सोपे निद्रित नर जागविणी, जागृत केवी जागा करणे. जाग्याला जाग कसं करायचं? म्हणजे झोपलेल्याला जाग करता येते, पण ज्याने झोपेचं सोंग घेतले त्याला जाग कसं करणार? त्याने काय झोपेचं सोंग घेतलं? पुन्हा मलाच विचारता म्हणाले, सुज्ञ तुला सर्वज्ञ मानिती, तरी न कळली काय परिस्थिती. वैकुंठासी टाळे बसले, नगर यमाचे गज बजलेले. वैकुंठ ओसाड पडले, नरकलोक वाढतोय. आता सगळीकडे एक्सटेन्शन सुरू आहे. आता अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन करायची वेळ आली. इकडे आकाश स्काय क्रिपर्स उभ्या राहिलेत म्हणाले, 23 मजले, 25 मजले, 27 मजले. अरे आहे काय प्रकरणी? तुम्ही 7 अवतार घेतले, किती तारिले सांगा. तुमचं परित्राणाय साधूनाम वचन, 3 वचन तुमची. परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थाय. त्यातलं विनाशायचे दुष्कृताम आम्हाला माहिती आहे, त्याची बेरीज सगळी आम्ही करून ठेवली. परित्राणाय साधूनामचं काय तेवढं सांगा. तुम्ही 7 अवतार घेतले, किती तारिले सांगा. मत्स्य कूर्म वा वराह तिसरा, जन्म फुका श्रीरंगा जय हरी सुखकन. मत्स्य कूर्म वराह कुणी उद्धरलं नाही म्हणाले. त्यांच्या 3 अवतारात एकही नाही. आमचा चौथा नाव काढून नका म्हणाले. त्या चौथ्या अवताराचे, चौथ्या अवताराचे ठाई, किती तरी आडंबर होई. थोर गर्जना मही तडाडे, तरले एकच पोर बापुडे. एवढा मोठा आगडबंब आवाजात कधी श्लोक रे. कड 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 मोडे स्तंभ तो त्या क्षणात, धड 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 व्योमी दुंदुवी नाद होत. पट 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 भूसी तारका पुंज लोटे, तड 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 भूमी ठाईच्या ठाई फाटे. असा भयंकर अवतार म्हणजे तुझा. झालं काय? डोंगर पोखरून एक उंदीर पिटुकलं पडलं, तेवढं उद्धरलं. चौथ्या अवताराचे ठाई, किती तरी आडंबर होई. थोर गर्जना मही तडाडे, तरले एकच पोर बापुडे. त्याच्या पुढे तर बोलायची सोयच नाही म्हणाले. पुढे बोलण्यास सोयच नाही, तुम्हीच केली भिक्षांदेही. नाव कशाला उद्धाराचे, अधपतन केले बलीचे. उद्धाराचं नाव कशाला म्हणाले? तुम्ही भिक्षांदेही केली, आता भीक मागणाऱ्या दुसऱ्याला काय घालणार? उद्धार राहायला बाजूला चांगला होता, केवळ तुमच्या पक्षात नव्हता म्हणून मातीत घातला म्हणजे तुम्ही. दुसरं काय कारण? पुढे बोलण्यास सोयच नाही, अधप नाव कशाला उद्धाराचे, अधपतन केले बलीचे. देवा ज्याने वधिली आपुली आई, इच्छावे त्या करुणी काही. उद्धाराच्या कामासी या रागीट माणूस अगदी वाया. मनुष्य शांत असतो, समजून होतो. तुम्ही परशुराम अवतार आपल्या आईला क्षमा केली नाही, ज्याने आपली आई मारली त्याच्याकडनं काय अपेक्षा करावी? एक तरी मनुष्य उद्धारला, एक उद्धार. देव म्हणे, नारदा तुला सगळं वाईटच दिसतं घरी, पत्रकार केव्हापासून झालास? काही चांगलं आहे की नाही? म्हणजे देवा मी असा पत्रकार नाही, मी आहे तसं लिहितो. तुमचं चांगलं काय ते तुम्ही सांगा नाही एकदा.
म्हणजे आमचा पुढचा रामावतार. हो, मुळजा म्हणले माणसं. 5-6 पुढच्या अवतारी उद्धरले नल अंगद शबरी. पवनात्मज सुग्रीव विभीषण येथ संपले तव रामायण. म्हणजे देवा आता याला काय उद्धार केला म्हणतात. असा तुझा परिवार चिमकुला काय असावा देवा. आम्रतरुसी शोभतात काय 4-8 पाने वा जय हरी सुख. अरे आंब्याचं झाड फांदी दिसता कामा नाही, अशी पानं असली पाहिजेत त्याला. नाही तर शेराचं झाड काय वाईट. आंब्याचं झाड म्हणत 4-5 पानं, मग शेर बघा. देवा आमचं राहू दे. वैकुंठातील शून्य मंदिरे काय तुला रुचतात मुरारे. लोकन नरकामध्ये मावती नित्य नवनव्या पेठा वसती. प्रथम प्रतिज्ञा तव ऋषिकेशी उद्धरीन मी संत जनासी. तिचे दिसत झाले विस्मरण करिताना दुसरीचे पालन. परित्राणाय साधूनाम पहिली मग विनाशायचे दुष्कृताम. त्या दुसऱ्याच्या पायी पहिलं संपून गेलं म्हणले तुमचं. काय प्रकरण आहे. 100 दिवसात महागाई उतरवीन अशी प्रतिज्ञा तुमची. ते राहिलं बाजूला. 47च्या आधी मंदिर ही प्रतिज्ञा पार पडली. दुसऱ्याकरता पहिलं गेलं म्हणले तुमचं. देवा राजकारणात शोभतो तुम्ही असंच करायला आल्यावर कसं व्हायचं. प्रथम प्रतिज्ञा तव ऋषिकेशी उद्धरीन मी संत जनासी. तिचे दिसत झाले विस्मरण करिताना दुसरीचे पालन. आता 8व्या वेळेसी तरी महत्व दे पहिली समुरारी. तुझ्या हातुनी हे न घडे जर नको आम्हासी तव अवतार. तर आता पुढच्या वेळात या 8व्या अवतारात या दुर्जनाना विनाशाय महिने परित्राणाय साधूनाम पहिलं त्याच्या करता जर तुम्ही अवतार घेणार असलात तर घ्या, नाही तर तुमचा अवतार आम्हाला नको. काय आमचा आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. कसं सोसायटी ते बघू म्हणाले. अरे तुझे जनन होऊ न महीवर अनुभविती जर नरकासी नर. तरी अधिक ना खचित तयाहून दुर्जन अमुचे करीती पीडन. यमयातना जेवढ्या भयंकर असतात तेवढी यातना कोणताही राक्षस देऊ शकत नाही. आणि दिली तर मृत्यूपर्यंत थांबतो. तुझ्या इथे जीव जात नाही, यातना संपत नाहीत. त्या यमयातना भयंकर आहेत म्हणाले. आणि असा तुझा जन्म झाल्यानंतर पुन्हा जर आमच्या कपाळी यमयातनाच असल्या तर राक्षस त्याच्यापेक्षा काही आमची पीडा जास्त करीत नाही. इहलोकी राक्षसांचा अथवा परलोकी खास तुझा नरकच भाली असला. तुमच्यास्तव मी दुर्जन वधिले हा बडीवार कशाला जय हरी सुख. तुमच्याकरता दुर्जनांचा नाश केला कशाला म्हणले सोंग. नरक चुकवणार असलात तर तुमच्या अवताराला महत्व आहे. नरक जर तसाच भोगायचा असला तर मग तो राक्षसांचा नरक काही जास्त वाईट नाही. हाही भोगायचा तोही भोगायचा, भोगू कोणता तरी म्हणाले. नारद बोलतायत आणि भगवान ऐकून घेत आहेत. मातोश्री होत्या शेजारी. त्या म्हणल्या मी काही म्हणलं की फुस्स करतात. हा नारद मगापासून बोलतोय तोंड टाकून, एक अक्षर काही बोलली नाही. तेव्हा आपण आता सहाय्याला गेलं पाहिजे. म्हणजे बायकोचं काम आहे नवऱ्याला मिळत. असे ऐकता नारद भाषण लक्ष्मी ये पती साह्या धावून. तिने लॉ पॉइंट काढला. संतची आता कोठे उरले थोडे होते ते उद्धरिले. आमची प्रतिज्ञा काय परित्राण आहे साधू. जेवढे साधू होते तेवढे उद्धरले. आता जे साधू नव्हते त्यांचा उद्धारायचं होते की आमच्यावर आहे काय. आमची प्रतिज्ञा काय काढून बघ. यात नसे अपराध हरीचा दोष असे हा तुम्हा नरांचा. संत भावया सिद्ध न कोणी लाभत से फल जशी पेरणी. जसं पेरावत जसं उगवत तुमच्यापैकी संत व्हायला कोणी तयार नाही. आता कोणी उद्धार झाला नाही तर परमेश्वराचा काय दोष. हे ऐकलं मात्र नारद जे उसळले म्हणतात. नारद यावर म्हणे उसळुनी हाही दोष हरीचा जननी. हा न कुणासी संत होऊ दे भुलवित त्यासी नाना छंदे. कोणालाही पक्षनिष्ठ लावू देत नाही म्हणजे फोडून काढतो.
कुणी किती निष्ठावंत पक्षातला असो त्यानं फोडलाच म्हणून समजावतात. नाना तऱ्हेची प्रलोभन दाखवतो. म्हणतो कॅबिनेट मिनिस्टर करतो, कोणाला तो महामंडळाचा चेअरमन करतो, काहीतरी त्याला दाखवतो. म्हणतो 2-4 कोटी रुपये देतो, कोणा म्हणतो माझ्या पक्षात आला म्हणजे तुला पुढच्या निवडणुकीचं नक्की तिकीट देतो, काहीतरी सांगतो. हा न कुणाशी संत होऊ दे, म्हणजे संताच्या पक्षात कोणाला टिकू देत नाही. भुलवित त्यासी नाना छंदे, आमिष कुणा दावी स्वर्गाचे, कुणा धनाचे कुणा यशाचे, आणि शेवटी नाही तर कंठी बांधित कुणा कामिनी, क्रोध मत्सरा उपजवी मनी. आता हे आम्ही करतो का म्हणजे सगळ्या गोष्टी? स्वतःच मोहा कारण होऊन मोहितास दंडावे. कायदेत असे करायचे की माणसानं चोरी केलीच पाहिजे, आणि चोरी केली की पुन्हा का चोरी केली म्हणून त्याला पकडणार. अरे वा रे वा. स्वतःच मोहा कारण होऊन मोहितास दंडावे. मी पदार्थ सांगत नाही. आपल्या देशामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये अनेक अर्थशास्त्रीय आयोग बसलेले आहेत, आणि काळा पैसा का निर्माण होतो त्याचे त्यांनी वर्णन केलंय. ते म्हणजे तुमची जी कर पद्धती आहे ही सुधारल्याशिवाय काळा पैसा नाहीसा होणार नाही. म्हणजे कर पद्धतीनं काळा पैसा निर्माण होतो असं त्या आयोगांचं म्हणणं आहे. स्वतःच मोहा कारण होऊन मोहितास दंडावे, असे नियम करा की ज्याने माणसाला मोह झालाच पाहिजे, आणि पुन्हा त्याला शिक्षा. अनार्य नीती ही त्या परिका ईशे ही वागावे, ही अनार्यांची रीत आहे. मला परमेश्वराने तसंच वागावं. पुन्हा आईसाहेब म्हणले मला सांगा, त्यातून देवी पुन्हा असे बघ, पाप्यासीची अवश्य तारक, पथ्याने जे नित्य राहती, कशास त्यांना वैद्य लागती. जे कधी अपथ्य करीतच नाही त्यांना वैद्याची गरज काय? वैद्यवा पोट दुखतंय, काय खाल्लं? भजी खाल्ली. मग कशाने आले? अरे भजी खाल्ली म्हणून तर तुझ्याकडे आलो. खाल्ली नसते तुझ्याकडे आलोच, उद्या खाऊ नको म्हणून. पण आज खाल्लं त्याला औषध देते की नाही? कशाला खाल्ली विचारतो. कशाला खाल्ली? तू आहेस म्हणून, तुझं पोट चालावं म्हणून आलो म्हणून. आता पथ्याने जे नित्य राहती, कशास त्यांना वैद्य लागती. अघमल हर पावनी गौतमी, मलिनांच्याची येते कामी. काय अर्थ जरी करील पयोधर, शेत सोडून वर्ष तळ्यावर.
वर्षाची सरासरी पावसानं पुरी केली म्हणाले. मी कुठे म्हटला? पॅसिफिक महासागरावर. हा, अरे पॅसिफिक महासागरावर पाऊस पडून वर्षाची सरासरी तुझी पुरी झाली, मला काय उपयोग त्याचा? काय अर्थ जरी करील पयोधर, शेत सोडून वर्ष तळ्यावर. देवी, शुद्ध शांत ज्यांचे आचरण, मुक्त चिते त्या कशास तारण. रत्न न देवी परप्रकाशित, चंदन कोणा गंधन मागत. ज्यांचं आचरण शुद्ध आहे, शांत आहे, सात्विक आहे, सदाचारी आहे, तुमची हिंमत असली तर त्यांचा अधपात करून दाखवा. त्यांच्याकरता तुमची काय गरज आहे? ते उद्धरलेलेच आहेत. रत्न देवी परप्रकाशित, चंदन कोणा गंधन मागत. देव म्हणले की मध्ये बोलली, आणखीन भानगड केली. आता आणखीन काही बोलली तर आणखीन नवीन गोष्टी गळ्यात घाली म्हणजे याचं एक आहे तेवढं पुरी. हो थांबा, मी पाहून घेतो. आणखीन घोटाळ्यात पाडणार तू बोलून. पुढे नारदा सांग मला तू, काय मनी तव आस. पूर्ण करीन मी वदे रमावर आहे ना विश्वास. जय हरी सुख. नारदा जाऊ ते तोंडी काय लागतो, मला सांग तुझी काय इच्छा आहे, मी पूर्ण करीन, विश्वास आहे ना. हे ऐकलं नारदानं पुन्हा गहीवर आला. देवा, पुरा भरवसा तुझा असे मज, म्हणून येथवर आलो आज. तुझा भरवसा नसता तर इथपर्यंत कशाला आलो असतो? तुझा पूर्ण भरवसा आहे म्हणून तर इथपर्यंत आलो. पुरा भरवसा तुझा असे मज, म्हणून येथवर आलो आज. एकच इच्छा आहे, सर्व लोक देवा उद्धरणी, याहून दुसरे नसे मागणी. तो सर्व म्हणजे कोण? चुगलखोर वा चोर असो तो, परदारेस अथवा रमतो. शरण पदातव येता भावे, मागील दोष तुम्ही न बघावे. मागचं रेकॉर्ड काढू नका, नाही तर तुम्हाला रेकॉर्ड सांभाळायची सवय. आणि कुणी असं जरा म्हटलं काय काढू का फाईल असं म्हणता की त्याचं तोंड बंद, असं होतं. म्हणजे मागच्या फाईली मागच्या नवीन करू नये आम्हाला मान्य. दोष करीतच राहावे आणि तुम्ही उद्धार करीतच राहावा असं मलाही म्हणायचं नाही. पण ज्याच्या हातून घडलं, तेव्हा अनेक कारण असतात, तुम्हीच कारण आहात त्याला. नको त्या गोष्टी तुम्ही निर्माण केल्या, नको तितक्या निर्माण केल्या. माणसाला स्वातंत्र्य देण्याची एकदा चूक केली, आता त्यानं थोडा जरा त्याचा गैरफायदा आहे तर काय करावं? म्हणून मागचं बघू नका. माझी विनंती एवढीच आहे की मागचं कसे असेल, चुगलखोर वा चोर असो तो, परदारेस अथवा रमतो. शरण पदातव येता भावे, मागील दोष तुम्ही न बघावे. अघराशी असून तरावा, जो जो तुमचा म्हणविल देवा. गोदेला ये मिळण्या मोरी, घाण म्हणोनी तीन अवेरी. गोदावरी आहे, त्याला गटार मिळाले तर मी गटार, गोदावरीला मिळेपर्यंत गटार, गोदावरीला मिळालं किती गोदावरी झाली. तसं तुझ्या पायापर्यंत येपर्यंत दुर्जन, तुझ्या पायापर्यंत पोहोचला की त्याचं दुर्जन पण झालं की तुझं मोठेपण काय शिल्लक राहिलं. गोदेला हे मिळण्या मोरी, घाण म्हणोनी तीर. आणि म्हणून आम्ही म्हणतो 7 जन्म तव अपूर्ण देवा, आता पूर्ण अवतार धरावा. लोकांनी हा सदा राहावा, आठवीत तव जन्म आठवा. लोकांनी तुझा जन्म सतत आठवीत राहिला पाहिजे, असा तुझा 8वा जन्म पाहिजे. बाकीचे जन्म अपूर्ण आहेत कारण तू त्यांच्या उद्धाराची सोय केली नाहीस. जे चांगले होते तेवढे चांगल्यानं बरोबर नेणं हे काही नाही. जे चांगले नाहीत त्यांना चांगलं करून नेलं तर मोठेपण आहे तुझं. मर्त्य जन्म तो मर्त्य जन्म मर्त्य शिक्षणा, ऐसे कथिले असे पुराण. सांग परी मजशी ऋषिकेशी, काय तुवा शिकविले जनासी. मर्त्यावतारस्थ्य मर्त्य शिक्षण असं म्हणतात. मनुष्याला उपदेश होईल, बोध होईल असं तुम्ही काय शिकवलं आतापर्यंत, कोणत्या अवतारात काय सांगितलं म्हणजे सांगा. अरे प्रसंग येती घडोघडीला, गाठ खलासी प्रतिक्षणाला. कर्माकर्मी भ्रमित अंतरे, तदा कुठे शोधणे तुला रे. किंग कर्म किम कर्म येती कवयोत पुत्र मोहित, असं रोज चालतं म्हणजे आमचं. प्रत्येक वेळा तुला हुडकायला कुठे येणार देवा, आता काय करू सांगा. तुमची चरित्र मोठी उदार आहे, त्याच्यावरनं शिकून घ्या. हे होत नाही म्हणाले. मोठी चरित्र मोठ्या कामोपयोगी पडतात, किरकोळ गोष्टी असतात आमच्या. उदात्त चरिताचा आदर्श, व्यवहारी नितना कामास.
चलन म्हणून काय चालले, मूल्यवान जरी रत्न झाले, की रत्न खूप मूल्यवान आहे. मंडळी भाई आणायला काय बघ त्याचा, हे गेले श्रीमंत बापजाजीने पुष्कळ कमाई करून ठेवली होती, रत्न घेतली बरोबर, गेले म्हणते ए पावशेर वांगी दे. घरात माणसं 1.5 2.5 म्हणत पावशेर वांगी दे. एवढे बरं आहे, तिने पावशेर वांगी मिळवली. हा घे म्हणली हिरा. हिरा पावशेर वांग्या करता? अरे पावशेर वांग्या 4 आणे. नाही हल्ली भाव मला नक्की माहित नाही, पण समजा त्याच्या आसपास काही पावशेर वांग 4 आण्यात घ्यायचं असतं. हिरा घेऊन काय उपयोग, ज्याची किंमत 4 लाख असते. मूल्यवान जरी रत्न झाले, चलन म्हणून खायचा. ते चलन म्हणून त्याचा उपयोग होतो का? रत्न भारी मूल्यवान आहे, त्याला चलन लागतं. भगवान उन्नत तव चारित्र्य असावे. आम्ही म्हणत नाही की तुमचं चरित्र्य असं असावं, ते उन्नतच असलं पाहिजे. पण प्रतिदिन परिसंसारी बोध तुझा पथदर्शक होवो, देवा या अवतारी जय हरी सुखकंदा. तुझा जो बोध आहे तो माणसाला कायमचं मार्गदर्शन होईल, प्रत्येक परिस्थितीत त्याला त्यातनं बोध मिळेल, असा तुझा उपदेश असला पाहिजे. तुझं नुसतं मोठे चरित्र घेऊन काय करा. प्रत्येक रामसर कसं चालायचं, आमची हक्क सोडून द्यावे होती ते. म्हणून देवा 7 जन्म तव अपूर्ण देवा, आता पूर्ण अवतार धरावा. लोकानी हा सदा राहावा, 8वीत तव जन्म 8वा. काय व्हायचं वैशिष्ट्य? प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव भक्तीचा उदय होऊ दे. श्रीनारायण जय नारायण, दुजेन कानी येवो याविण. नारायण नारायण शिवाय, कृष्ण कृष्णाशिवाय दुसरं काय ऐकायला येता कामा नाही म्हणाले. दुजेन काही येवो याविण. आता प्रत्येक कर्माला प्रायश्चित्त दिलंच पाहिजे असा तुमचा नियम आहे. मी तयार आहे म्हणाले. काय? सर्वांच्या पापाचा भार घेतो मी माझ्या डोक्यावर. नको मला सुख नको मोक्षही, शतदा भोगिन गर्भवासही. पापाचा मज सर्व दंड दे, सुख आर्तांचे परी बघो दे. अशक्य जरी हे असेल सगळे, मिटवी देवा माझे डोळे. काय कोणाचं पाप असेल त्या सगळ्या पापाचा भार मी माझ्या डोक्यावर घ्यायला तयार म्हणाले. किती जन्म मला नरकात टाकायचे असले टाका, पुन्हा पुन्हा जन्माला घालायचे ते घाला. मला सुख नको, स्वर्ग नको, मोक्ष सुद्धा नको. पण हे लोकांचं बुडत हे जन देखावे ना डोळा म्हणून डोळा येतो, यांचे हाल मला बघवत नाहीत. मला की त्यांच्या उद्धाराचं काही साधन नाही, त्यांनी आपलं कल्याण करून घ्यावं असं काही त्यांच्या हातात नाही. त्या कर्म स्वातंत्र्याला काय आग लावायची म्हणे. अरे कर्म स्वातंत्र्य दिलं तर त्याच्या कल्याणाचा मार्गही त्याच्या हातात केला पाहिजे की नाही. तू नुसतं कर्म स्वातंत्र्य दिलं आणि मोहाच्या वस्तू कुठून ठेवल्यास, कल्याणाचं काही दिलंच नाही त्याच्या हातात, काय उपयोग त्याचा. मी सगळं पाप भोगायला तयार. पुढे न वदवे नारदास, हरिचरण घट्ट मग धरिले. पूर लोटला नयनाश्रूंचा, प्रभू हृदय हि गहिवरले. जय हरी सुखकंदा. नारदाने पाय धरले, डोळ्यात अश्रूंचा पूर वाहू लागला. भगवंतानी मोठ्या कष्टाने त्याला उचललो. नारदा धन्य नारदा ही तव वृत्ती, कोण परासाठी तळमळती. उगीच तुम्ही नच संत जनानी, मला बांधिले भाव बळानी. मी जो बंधनात पडलो, संतांच्या बंधनात उगीच पडलो नाही म्हणाले. ही जे ऐशी कनवळ्याची याती करी लाभावी ती बांधते म्हणले मला. धन्य नारदा ही तव वृत्ती, कोण परायासाठी कळवळती. उगीच तुम्ही नच संत जनानी, मला बांधिले भाव बळानी. घे हे देतो तुझ आश्वासन, पतितोद्धारासाठी येईन. आता काय अडचण नाही. यादव वंशी घेईन जन्म, आदि पुरुष ज्या वंशा सोम. यादवांच्या कुळात जन्माला म्हणाले, जे चंद्राचं कुळ आहे, चंद्रापासून ज्याचा अवतार झाला. मी आता निश्चित तुला सांगतो, पतितोद्धारासाठी येईन. आतापर्यंत कोणत्याही अवताराला मी हे म्हणालो नव्हतो, आता म्हणतो म्हणाले. तुला आश्वासन देतो, पतितोद्धारासाठी येईन. म्हणून गीता निर्माण झाली. आणि अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग.
साधुरे वसवंतव्य सम्यक व्यवसितो हिचा. हे पतितोद्धारासाठी येईल. मागच्या कोणत्याही अवतारात म्हटलं नाही भगवंतानी, या अवतारात म्हटलं पती साधुरे वसवंतव्य. आणि नुसतं नाही, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानेहि नमे भक्त प्रणश्यती. अरे केवढा आश्वासन आहे. हे नारदांनी मिळवलेलं आहे, त्याने पडून दिलेलं नाही. नारदांनी मीही म्हणाली जन्माला, म्हणून गीता ही जन्माला आली आणि आश्वासन ही जन्माला आली. नाही तर गीता ही जन्माला आली नसती. नाही तर रोज काय करावं, किंग कर्म किम कर्म येते कवयोत्पत्र मोहिता. कुणीतरी म्हणायला पाहिजे तत्ते कर्म प्रवक्ष्यामी. ते गीतेने सांगितलं की प्रत्येक माणसाच्या प्रत्येक अडीअडचणीचा विचार गंभीरपणे करून त्यातून मार्ग कसा काढावा आणि कर्तव्य कसं पार पाडावं हे जे शिकवलं, तो उपदेश फक्त कृष्णचरित्रात जन्माला आला. आणि त्यामध्ये अपिचेत सुदुराचार हे वचनही समाविष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर ही सगळी घटना आहे. आता काय एवढं आश्वासन मिळालं. ऐकता अशा वचास हर्ष फार नारदाय बोलला रमावरास शीर्ष ठेवून पदाय माय बाप तू खरा अमाप ताप वारिले शांत शारसे मदीय अंतरंग रंगले. नारदाच्या डोळ्यामधले दुःखाश्रू होते त्या आनंदाश्रू झाले. गट्टमिठीमध्ये देवा बाबा हे आश्वासन मिळेल, पुरा भरवसा तुझा असे मज म्हणून येथवर आलो आज. असं आश्वासन मिळेल हा भरवसा होताय म्हणून तर आलो म्हणले. नाही तर कशाला आलो असतो, तुझ्याकडे कशा करता आलो असतो. देवा तुमची आनंदाची गोष्ट आहे. त्या ऋषीनं तुम्ही आश्वासन दिले. आता हे तुमचं आश्वासन लोकांना जाऊन सांगू नाही. सांग, न पाळण्याकरता थोडंच दिले, पाळण्याकरता दिले तर सगळ्यात माहित असेल काय अडचण आहे. जस्ट कॉन्फिडेन्शियल कशा करता, सगळ्यांच्या कल्याणाकरता दिले. आणि यांचं कॉन्फिडेन्शियल कसं असतं, फक्त लोकसभेत कॉन्फिडेन्शियल, वर्तमानपत्रात आधीच बातम्या आली. आमचं हे बजेट आधी फुटलं तरी काही दोष नाही मिळेल त्याच्यात. तू खुशाल सांग, लोकांना सांगतो म्हणे. हो सांग ना. लोकासी कथितो आता सकल हे जावोन या भुवरी आनंदून करा महोत्सव तुम्हा तारावया ये हरी. पापीही असला कुणी परिजरी सेवील भावे पदा होवोनी परिहार मागील पुढे येतील ना पदा. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल गाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले मन के विषयों के विष से हटाते चले मन को विषयों के विष से हटाते चले इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े तन के रथ को सुपथ पर चलाते चले तन के रथ को सुपथ पर चलाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले नाम जपते रहे काम करते रहे नाम जपते रहे काम करते रहे पाप की वासनाओं से डरते रहे पाप की वासनाओं से डरते रहे सद्गुणों का परम धन कमाते चले सद्गुणों का परम धन कमाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले लोग कहते हैं भगवान आते नहीं लोग कहते हैं भगवान आते नहीं द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं द्रौपदी की तरह
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, लोग कहते हैं भगवान खाते नहीं। भिल्ली की तरह हम खिलाते नहीं, भिल्ली की तरह हम खिलाते नहीं। शाक प्रेमी विदुर संजिमाते चले, शाक प्रेमी विदुर संजिमाते चले। कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं। प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं। धर्म धन का खजाना लुटाते चले, धर्म धन का खजाना लुटाते चले। कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी। हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी। ऐसा विश्वास दिल में जमाते चले, ऐसा विश्वास दिल में जमाते चले। कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। मन को विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष